हरे कृष्ण. तर श्रीमद भागवतम मध्ये आता 7वा स्कंद आपण सुरू करतो. त्याआधी काय बघायचं आपल्याला की भागवतम काय आहे. तर भागवतम आपण बघतो की जसे श्रीकृष्ण हे जेव्हा भगवंतांनी परत केले तेव्हा त्यांच्यासोबत काय केलेलं धर्म ज्ञान इत्यादी सर्व सद्गुण पण संपुष्टात आले. ते काल कलियुग सुरू झाला म्हणून भागवतमध्ये काय नोंद आहे की कृष्णे स्वधाम उपगते धर्म ज्ञानादिभी सह कलो नष्ट दशामेश पुराण अर्को अधुनोदित. कारण कृष्ण हे भौतिक जग कशाला भगवत बनवतात आहे. कारण सर्व बद्धजीवांना एक अपॉर्च्युनिटी, एक संधी मिळाली की कसं काय ते परत भगवंतावर परत यावे. तर त्यासाठी भगवंत स्वतः अवतरित होतात, त्यांचे पार्श्व देतात आणि त्यासोबतच भगवंत काय करतात, सर्व सर्व प्रमाणात उपलब्धी देतात की हे साहित्य पण आहे. हे साहित्य रूपी भगवंत इथे आहेत. तर आपण समजा म्हणजे या श्रीमद भागवताचा अभ्यास म्हणजे आपण काय करतोय, भगवंतांची अर्चना करतो, भगवंतांची पूजा करतोय, त्यांच्या संपर्कात आहे आपण सदैव. तर अशा प्रकारे आपण भगवंतांना संतुष्ट करू शकतो. तर भागवतांमध्ये भागवतां भागवतांची नोंद सर्व पुराणात केलेली आहे. तर त्यात पद्मपुराणात एक श्लोक येतो की पादो यदियो प्रथम द्वितीयो तृतीय पूर्यो कथितो यदुरु नाभिस्तथा पंचम एव षष्ठो भुजांतरम दौर्युगलम तथान्य कंठस्तु राजन नवमो यदियो मुखारविंदम दशम प्रफुल्लम एकादशो यस्य ललाटपट्टम शिरोपितु द्वादश एव भाति. की हे जे 12 स्कंद आहेत हे काही नसून काय भगवंत आहेत, साक्षात भगवंत विग्रह आहे. आणि प्रत्येक स्कंद हे भगवंतांचे एक दिव्यांग म्हणजे भगवंतांचे अंग आहे. त्याचे काय म्हटलेलं आहे की पादो यदियो प्रथम द्वितीयो, पहिले 2 स्कंद जे आहेत हे काय आहेत, भगवंतांची दोन चरण कमल आहेत. तृतीय तुर्यो कथितो यदू, तिसरा आणि चौथा स्कंद भगवंतांचे काय आहेत, जंगा म्हणजे मांडे आहेत ऍक्च्युली. आणि नाभी तथा पंचमेव, 5वा स्कंद भगवंतांची नाभी आहे. षष्टो 6वा स्कंद भगवंतांची छाती आहे. आणि 7वा 8वा स्कंद भगवंतांच्या भुजा आहेत, त्यांचे बाहू आहेत. कंठस्थु राजन नवमो यदियो, 9वा स्कंद हा भगवंतांचा कंठ म्हणून ओळखला जातो. मुखारविंदम दशम प्रफुल्लम, भगवंतांचा अत्यंत प्रफुल्लित चेहरा मुखारविंद हे हा 10वा स्कंद आहे. 11वा स्कंद भगवंतांचं कपाळ ललाट आहे आणि 12वा स्कंद हे भगवंतांचं शिर म्हणजे मस्तक आहे. तर अशा प्रकारे आपण काय करतोय, पूर्ण 12 स्कंदाचा अभ्यास करतो म्हणजे आपण त्यांचं भगवंतांचं पूजन करतोय, भगवंतांवर काय करतोय आपण, भगवंतांचं स्मरण करतोय, त्यांचं दर्शन घेतोय. त्याचबरोबर दुसरा स्कंद 10वा अध्याय आणि त्यातला पहिला श्लोक काय म्हणतो आपण, या भागवतामध्ये काय सापडतं आपल्याला चर्चा काय, अत्र सर्व विसर्गस्य स्थानं पोषणम उतय मन्वंतर ईशानो कथा निरोधो मुक्तिराश्रय. या 10 विषय आहेत जे मुख्यतः प्रत्येक या स्कंदाला आधारित आहेत. एक 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 विषय, पण ऍक्च्युली सर्व विषय विविध प्रकारे सगळ्या स्कंदामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात आढळतात. आणि त्यामुळे आपण बघू शकतो की सर्ग सर्ग काय, तर आता 6 स्कंद झालेले आहेत. तर 6 स्कंदामध्ये आपण बऱ्याचपैकी हे शिकलेलं आहे. सर्ग म्हणजे काय की भगवंतांनी केलेली निर्मिती, म्हणजे पंचमहाभूत वगैरे जी तन्मात्रा आहेत, ही प्राथमिक सृष्टीची निर्मिती जी आहे ही भगवंतच करतात. जसं आपण बघतो की बिल्डिंग बांधण्यासाठी जे काही बांधकाम लागतं, तो इंजिनियर किंवा तो जो मिस्त्री तो नाही बनवत, त्याला मिळतात ते. तर ते ते बनवणारा भगवंत आहे. सर्ग विसर्ग म्हणजे जी ब्रह्मदेवांनी ती निर्मिती, त्या निर्मितीचा उपयोग करून ती सृष्टीची रचना केली. जे त्यांनी बाकी इतर सर्व या ब्रह्मांडाची 14 लोक बनवले, त्यात इतर प्रत्येकाचे शरीर कशा प्रकारे, बेसिकली या प्रजापतीचे प्रजापतीच्या सहाय्याने त्यांनी ही जी रचना केलेली आहे त्याला म्हणतात विसर्ग. आणि स्थानम, स्थानम म्हणजे काय की
ही आपण सृष्टीची पूर्ण स्थिती बघितली, म्हणजे पाचवा स्कंद आपल्याला स्थानम. याच्यात प्रत्येक या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक जे स्थान आहे, जे जे लोक आहेत, त्याची विविध प्रकारे मर्यादा आहे, रचना आहे, तिथे लागणारे नियम आहे. पोषणम म्हणजे ही भगवंतांची, भगवंत कशा प्रकारे भक्तांवर कृपा करतात, कसं रक्षण करतात. ऊतय, ऊतय म्हणजे ऊती म्हणजे प्रवृत्ती. तर बेसिकली प्रत्येक आपण आपल्या भौतिक जगात राहणाऱ्या त्या कालावधीमध्ये आपण विविध प्रकारच्या म्हणजे दोन प्रवृत्त्या जोपासतो. एक तर ही वाईट प्रवृत्ती आणि एक चांगली प्रवृत्ती. जसं आता सातव्या स्कंदामध्ये आपण बघू की ऊती ही आहे जी प्रवृत्ती, बेसिकली हिरण्यकश्यपू हा असुर प्रवृत्ती घेऊन जन्माला आलेला आहे, की भगवंतांनाच तो आव्हान करतोय. आणि त्याचाच पुत्र प्रल्हाद महाराज काय, याची प्रवृत्ती काय, तो जन्मताच त्याच्या पूर्वकर्मानुसार काय आहे, तो भगवंतांवर शरणागती घेऊन जन्माला आलेला आहे. तर या प्रकारे याला म्हणतात या भौतिक जगात कर्म करण्याची प्रवृत्ती, याला म्हणतात ऊतय. मन्वंतर म्हणजे विविध प्रकारचे मनूंचे काळ आणि त्यांनी विविध केलेली कार्य. ईशानुकथा म्हणजे भगवंतांची कथा. निरोध, विविध प्रकारे जेव्हा प्रलय होतो, बेसिकली त्या प्रलयानंतर सर्व पद्धती आपापले अं, आपल्या इच्छा जेव्हा जेव्हा व्यक्ती आपल्या इच्छांपासून आसक्ती सोडत नाही, तोपर्यंत तो या भौतिक जगामध्ये भूतवा भूतवा प्रलय ते जन्म घेतच राहतो. पण जेव्हा प्रलय होतो, तेव्हा सर्व तन्मात्रा पंचमहाभूत, इवन सर्व इच्छांसहित पुढे जातात, सर्व महाविष्णूमध्ये प्रवेश करतात, त्याला म्हणतात निरोध. आणि मुक्ती म्हणजे जेव्हा व्यक्ती आपल्या या भौतिक आसक्तीतून मुक्त होतो आणि आपल्या मूळ स्वरूपात स्थित होतो. आणि आश्रय म्हणजे की भगवंत श्रीकृष्ण, जे सर्वांचा अंतिम आधार आहे. अशा प्रकारे हे 10 विषय जे आहेत ते आपण या भागवतामध्ये शिकतो. जसं आपण चर्चा केली, सर्ग विसर्ग आणि तर बेसिकली हे आपल्याला सर्ग विसर्ग पोहोचण्यासाठी प्रत्येक अ, स्कंदामध्ये विविध प्रमाणात आढळतील. पण ज्या ज्या स्कंदामध्ये आपण बघितलं की एक जसं भगवंतांचं शरीर जे आहे विविध प्रकारे आपल्याला विविध स्कंदामध्ये त्याची चर्चा आहे, ती प्राधान्यता दिसेल लाईक दॅट. आणि या सर्व म्हणजे आश्रय सोडून बाकी पहिल्या 9 विषयांचं स्पष्टीकरण कशासाठी दिलेलं आहे, की जेणेकरून सर्वजण या 10व्या विषयाबद्दल काय करणार, त्यांचं महत्व स्वीकारतील. की म्हणजे परिपूर्ण होऊन म्हणजे पूर्ण प्रकारे जेव्हा आपली भौतिक आसक्ती हे बाकी सर्व जे विषय अभ्यास केल्यानंतर आपण काय समजू की स महात्मा सुदुर्लभ वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अशा प्रकारे आश्रय हा एक मुख्य विषय आहे या भागात. तर आपण सातव्या स्कंदात येण्यापूर्वी आपण पहिले थोडा रिकॅप करू. पहिले 6 स्कंद वैभवमध्ये आपण काय बघितलं. प्रथम स्कंद हा काय आहे, तर श्रीमद भागवताचा प्रारंभ कसा झाला, वेगळी त्याची पार्श्वभूमी देण्यात आली की कशाप्रमाणे नैमिषारण्यामध्ये 80,000 सगळे जे ऋषी जमले होते, त्यांनी त्यातील शौनकादी ऋषींनी सूत गोस्वामींना विचारलं की या कलियुगी व्यक्तींना ज्यांच्यामध्ये काहीच सद्गुण नाही आहेत, त्यांचा कल्याण कसं होईल. त्यामुळे श्रीमद भागवतची रचना कशी झाली, कुणी त्यांना प्रेरणा दिली, आणि भगवंत श्रीकृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं स्वधाम गमन, आणि कशा प्रकारे कलीचं आगमन झालंय, आणि त्या कलीच्या आगमनाने कशा प्रकारे परीक्षित महाराजांना शाप मिळतो आणि ते पूर्णतः सुखदेव गोस्वामींना शरण जातात आणि त्यांना प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांची उत्तरे ही 7 दिवस आणि 7
रात्री आपल्याला भागवतम बेसिकली दिसतं. द्वितीय स्कंदामध्ये आपण बघितलं की विराट रूप आणि भागवत ही 10 लक्षणे याची चर्चा झाली आहे. तर सुरुवातीला सुखदेव गोस्वामी बघतात की या समूहात, या ज्या ऋषींच्या समूहामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत. ज्ञानी आहेत, कर्मी आहेत, योगी आहेत, भक्त आहेत. तर त्या सर्वांना असं वाटायला नको की हे एकतर्फे बोलतात. त्यामुळे सर्व प्रकारची मार्ग जे आहेत, जी भौतिकवाद्यांपासून, हे ऋषी भौतिकवादी नाही आहेत, तर ह्या भौतिकवाद सोडून आलेल्या व्यक्तींना हे समजून सांगायचं की भक्ती मार्ग हा सुलभ कसा आहे आणि उत्तम कसा आहे, तर त्यासाठी त्याची तुलना करणे आवश्यक आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण ते सुखदेव गोस्वामी काय सांगतात, विराट रूपावर मन हे करणं कसं करावं, इत्यादी इत्यादी. आणि त्यात दिसतो आपल्याला ब्रह्मनारद संवाद. आणि शेवटी भगवान विष्णू ब्रह्मदेवांना चतुश्लोकी भाग असतात, त्याचा समावेश होतो. त्यानंतर तिसऱ्या स्कंदात आपण बघितलं कशा प्रकारे स्वयंभू मन वाढी त्यांचे जी प्रजा आहे, बेसिकली त्यांना 3 मुले आणि 2 मुलं, तर त्यांच्या तर्फे काय झाले सृष्टीची उत्पत्ती. आणि त्यात आपल्याला दिसतं की कपिल देव आणि देवहूती यांच्या संवादातून सांख्य तत्वज्ञान आणि बेसिकली भक्ती मार्ग याचं सखोल मार्गदर्शन कपिल देव देवहूतीला देतात. आणि त्याआधी कशा प्रकारे हिरण्याक्षाचा वराहदेव वध करतात. चौथ्या स्कंदात आपण बघितले कशा प्रकारे पुढे कर्म भक्ती आणि विविध राजांचे आचरण बघतो. जसं पहिले बघितलं की दक्ष कशा प्रकारे दक्ष यज्ञ होतो आणि त्यात दक्ष हा एक गर्विष्ठ व्यक्ती, मिश्र भक्तीमध्ये हा दक्षाची जी तमगुणातील भक्ती आहे, आणि त्यामुळे तो त्याचा काय परिणाम होतो. दुसरा आहे ध्रुव महाराज यांची रजगुणामधली तपश्चर्या आहे, पण त्यांना वेळीच काय मिळत आहे, नारद मुनींचा नारद मुनींची कृपा मिळते, त्यामुळे त्यांना डायरेक्ट भगवत दर्शन होतं. आणि शेवटी साक्षात भगवंतांचे शक्तावेश अवतार पृथ्वी महाराजांचं चरित्र, असे तिन्ही या चौथ्या स्कंदात आपल्याला आपण अभ्यास केलेला आहे. पाचव्या स्कंदात बघता की पहिल्या पार्ट मध्ये आपण बघितलं कशा ऋषभदेव, जडभरत या त्यांच्या कथांद्वारे कशा प्रकारे या भौतिक जग कसे हे तात्पुरत आहे, आणि कशा प्रकारे हा म्हणजे जीव जो आहे हा एखाद्या व्यापारासारखा या भौतिक जगात येतो आणि सुख प्राप्त करण्यासाठी जे प्रयत्न करतो त्यात तो गुरफटून जातो आणि फक्त दुःख त्याला प्राप्त होतो. आणि दुसऱ्या भागात आपण बघतो की या ब्रह्मांडाची रचना कशी आहे, या सूर्यचंद्र सर्व द्वीप खंड यांचे मोजमाप काय आहे, इव्हन विविध प्रकारचे नरक कुठली आहेत आणि कुठले नरक कशासाठी बनलेले आहेत, हे सर्व आपण माहिती बघितली. आणि 6व्या स्कंदात आपण बघितलं की कशा प्रकारे अजामिल याच्या कथेत बघतो की अपिचे सुधुराचार म्हणजे ते मानने भाग की बेसिकली कशा प्रकारे अं, अंतकालेचे मावळे स्मरण मुक्त केल्यापर्यंत हा अजामिलने नारायणाचा आश्रय घेतला, आणि त्यामुळे त्याला दुसरा एक चान्स मिळाला, आणि त्याने पुन्हा 12 वर्षामध्ये आपलं जीवन सफल केलं. आणि शेवटी बघितलं आपण की कशा प्रकारे चित्रकेतू हा अं, याला अंगिरा मुनींचा आणि नारद मुनींचा आशीर्वाद घेऊन काय मिळतो त्याला, त्याला भगवत दर्शन आणि संकर्षणाचा आशीर्वाद मिळतो. आणि तो अं, त्या बेसिकली असं म्हणतो त्यात आपण बघितले कशा प्रकारे एक प्रकारे उच्च पद मिळाल्यानंतर व्यक्ती गर्विष्ठ होतो, आणि त्यामुळे त्याला पार्वतीचा शाप मिळून त्याला वृत्रासूर राक्षसाचा जन्म मिळतो. पण पूर्वजन्मीचे नारद मुनीचे त्याला आशीर्वाद असल्या कारणाने वृत्रासूर शुद्ध भक्त होऊन भगवंतांची आहे तिथली कृपा प्राप्त करतो. अशा प्रकारे हे 6 स्कंद झाल्यानंतर आता आपण 7व्या स्कंदात प्रवेश करतोय. तर 7व्या स्कंदाचा पूर्वार्ध असा आहे की 6व्या स्कंदामध्ये आपण बघितले कशा प्रकारे, तर सुखदेव गोस्वामी हिरण्याक्षाच्या वधात नंतर चर्चेत सांगतात की कशा प्रकारे इव्हन हिरण्यकशिपूचा पण वध भगवंतांनी केला, कारण
इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. भगवंत इंद्र हरी म्हणजे इंद्राचा शत्रूंना नाश करण्यासाठी सदैव देवतांना मदत करण्यासाठी अवतरित होतात. तो दिती ही हृदयात काय करते की एक प्रकारे इंद्रावर तिचा खूप राग आहे की कशा प्रकारे इंद्राने विष्णूंच्या सहायतेने माझ्या मुलांचा वध केला. तर हा परीक्षित महाराज हे एक वैष्णव आहेत आणि ते म्हणतात की आता परीक्षित महाराजांना कुठल्याच प्रकारे कुठला असा संशय नाही आहे, पण भौतिक कलियुगी पिढी जी पुढे गेल्यानंतर काय होईल त्यांच्या मनामध्ये पहिलेच योग्यता नाहीये आध्यात्मिक ज्ञान समजण्याची. आणि त्यात बाह्य गोष्टी ज्या आहेत त्यामधून ते काही वेगळे निष्कर्ष काढू नये म्हणून. आणि जेव्हा जेव्हा त्यासाठी हा प्रश्न विचारतात आणि दुसरी म्हणजे जेव्हा जेव्हा भगवंतांबद्दल कुठल्याही प्रकारची अ, चर्चा होते त्या चर्चेमध्ये ऐकणारा बोलणारा हे सर्वजण काय होतात, हे शुद्ध होतात. त्यामुळे हा एक परिषद महाराज एक संशय व्यक्त करतात. हा 7वा स्कंद याचा शीर्षक आहे समदर्शी भगवंत. त्याची सुरुवात अशी होते की आपण बोलतो या मेन या 7व्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायाचे मुख्य मुद्दे आपण काय बघू इथे सारांश रूपी की भगवंतांचे निष्पक्षत्व. निष्पक्ष म्हणजे भगवंत आपल्याला वाटतात की अरे हे देवतांचे मित्र आहेत आणि असुरांचे शत्रू आहेत, पण ऍक्च्युली ते नाहीये, ते सर्वांसाठी समान आहे. दुसरा आहे की मनोनिग्रहाचे महत्व की कशा प्रकारे बेसिकली आपलं मन जे आहे हे कशात येणं केन प्रकारेण कृष्ण मनोनिवेश आहे ते भगवंतांमध्ये तल्लीन झालं तर ते मुक्तीचं कारण ठरेल. त्यात भावना कुठली पण असतो, त्यात आपण बघू प्रेम भय द्वेष ह्या महत्वाचं नाही, पण कशा प्रकारे ते भगवंतांच्या चिंतनात तल्लीन झालं. सेकंड थर्ड थिंग आपण बघू की भगवंतांचा दंड हाही एक अनुग्रह आहे. कारण भगवंत ज्या ज्या असुरांचा वध करतात त्यांना ऍक्च्युली मुक्ती मिळते आणि भक्ती मार्गाची श्रेष्ठता. तर इथे नारद मुनी म्हणतात की बेसिकली जर म्हणजे हिरण्यकशिपू हा काय झाला त्रिभुवन नाथ झालाय आणि काय झालेलं भगवंतांनी त्याचा वध केला तर त्याला मुक्ती पण मिळाली. ते लोक काय करतील की अरे मग तर असुर झालेले बरं आहे की नाही, विन विन सिच्युएशन होईल. पण तसं नाही की अं, शुद्ध भक्ती हीच आपल्यासाठी सर्व जीवांसाठी मुक्तीचा आनंदी मार्ग आहे. तर या वाईट कृतीने प्रवृत्तीने व्यक्तीने कुठल्याच प्रकारे प्रेरित होऊ नये, हे मेन मुद्दे आहे. तर आपण आता बघूया. तर या अध्यायात प्रभुपाद सारांशात लिहितात की भगवंतांच्या पक्षपातीपणाचा आरोप करणाऱ्या सामान्य लोकांच्या युक्तिवादाचे खंडन करण्यात आलेले आहे. सुखदेव गोस्वामी खंडन करतात. बद्धजीव हा त्रिगुणांच्या संपर्कात असल्याने मित्र शत्रू इत्यादी द्वंद्वाने प्रभावित होतात. पण भगवंत या 3 गुणांचे स्वामी असल्याने त्यांच्या या 3 गुणांचा त्यांच्यावर काहीच प्रभाव पडत नाही, हे सिद्ध करतात. आणि कशा प्रकारे एखाद्या मनुष्याने जरी द्वेष भावनेने भगवंताचे चिंतन केले तरी मोक्ष प्राप्त तर होते. तर प्रेम आणि श्रद्धेने जर भगवंतांची कोणी सेवा करेल तर त्याची काय गत होईल, त्याला कुठली गती मिळेल, हे की नाही, लाईक दॅट. तर आता या अध्यायाचे विभागीकरण अशा प्रकारे श्लोक 1 ते 3 यात भगवान विष्णू भक्तांना कसे अतिशय प्रिय आहेत हे पण बघू. भगवंत भौतिक कलश नष्ट करतात. 4 ते 8 बुद्धिमान मनुष्य सर्वत्र भगवंतांची उपस्थिती समजू शकतो. 9 ते 11 श्लोक बद्धजीव फक्त काळाच्या सीमेतच कार्य करू शकतो. श्लोक 12 ते 13 शिशुपाल हा जो आहे हा भगवंतांच्या शरीरात विलीन होतो. 14 ते 22 ही कथा. आणि बद्धजीव भौतिक द्वंद्वात कसा फसतो. तर हे सर्व आपण कशा प्रकारे भौतिक जगात फसलोय. भगवंतांचे चिंतन केल्याने पापातून मुक्ती होते. 29 ते 31 आणि नास्तिक लोकांना मुक्ती कधीच मिळू शकत नाही. तर इव्हन म्हणजे याच्यात बोलताय की इव्हन असुर यांना मुक्ती मिळते, पण नास्तिक होणे किती अभागी आहे हे बघा.
आणि शेवटी जय आणि विजय यांना कसा शाप मिळतो याची नारद मुनी याची कथा सांग. लाईक दॅट. हे विभागीकरण आहे. एक एक सुरू करू आपण. श्रीराजोवाच समप्रिय सुहृद्ब्रह्मन् भूतानां भगवान् स्वयम् इंद्रस्यार्थे कथं दैत्यान् अवधीत विषमो यथा. परीक्षित मला विचारतात की भगवान श्री विष्णू सर्वांचे हितचिंतक असल्यामुळे सर्वांशी समभावाने वागतात आणि ते प्रत्येकालाच अत्यंत प्रिय आहे. असे असताना त्यांनी एखाद्या सर्वसामान्य मनुष्यासारखा पक्षपात करून इंद्राच्या हितरक्षणासाठी दैत्यांचा वध का केला? सर्वांशी समभावाने वागणारी व्यक्ती काहींशी पक्षपात तर काहींशी शत्रुत्व कशी करू शकते? तर हा विरोधाभास आहे, है की नाही? ते म्हणतात की अरे ते समान आहे, पण त्यांचं वागणं एकदम वेगळं आहे. विरोधाभास. प्रभुपाद लिहितात की गीतेत आपण बघतो भगवंत स्वतः म्हणतात समोहम सर्व भूतेषु नमे द्वेषस्ती न प्रिया ये भजनते तू माम भक्त्या मही ते देशू चाप्य. तिथे क्लिअर झालेलं पहिले दोन जे स्थानदात आहे त्यात काय म्हटलेलं की मी सगळ्यांचा मी समान आहे आणि मी कोणाचा शत्रू, मला कोणी शत्रूने मित्र नाही, पण मी व्यक्ती आहे. त्यामुळे हे भजन ते तुम्हाला बघताय, जेव्हा तू मला कोणी शरण येईल तेव्हा काय होईल, मी त्याला पूर्णपणे माझं सर्वस्व अर्पण करतो. यात कुठलाच पक्षपात नाही. मी त्यांना शरण येण्यात कोणा पक्षपात नाही करू शकत. सर्वांसाठी आहे ते. असुर कोण येऊ शकतो तसं आपण बघणार आहे. प्रल्हाद महाराज असुर कुळात जन्म घेतले, पण त्यांना शरणागती केल्यामुळे काय मिळालं त्यांना? ते सर्वोत्तम भक्त आहे. त्यामुळे सुरुवातीलाच बघू की कसं भगवंत हे पक्षपाती नाही. तिथे लोकांना तात्पर्य लिहितात की भक्त हा कधीच हे स्वीकारू शकत नाही की अरे भगवान विष्णूंमध्ये हे भौतिक गुण आहे की ऍक्च्युली जसं मित्र आणि वैर, शत्रू, ही जनरल फिलॉसॉफी कोणाची असते? ज्यांनी देह म्हणून स्वीकारलेला आहे की अरे माझा देह आहे, मी हे माणूस आहे किंवा स्त्री आहे, त्यामुळे मला मला आनंद देणारा व्यक्ती हा माझा मित्र आहे आणि मला त्रास देणारा व्यक्ती माझा शत्रू आहे. ही त्याची फिलॉसॉफी. कारण तो या भौतिक गुणांमध्ये बद्ध झालेला आहे. पण भगवंत हे काय झालेलं आहे? हे भगवंत दिव्य आहेत. त्या त्रिगुणांना त्रिगुणांचा त्यांना स्पर्शही होत नाही, जरी ते या त्रिगुणामध्ये काय करतात? वास करतात, अवतरित होतात आहे, पण ते महामायेद्वारे येत नाही. ते योगमायेच्या साह्याने येत येतात. त्यांची योगमाया अशी शक्ती आहे की जी ज्यात भगवंत आणि इव्हन त्यांचे पार्षद पण जेव्हा येतात तेव्हा बेसिकली त्यांना या महामायेचा स्पर्श होत नाही. इन द सेन्स ते सदैव पार्षद सदैव भगवंतांच्या कृपेवर अवलंबून असतात, म्हणजे त्यांच्या कृपा कटाक्षात असतात, सदैव त्यांच्या संरक्षणात असतात. हे खूप महत्वाचं. पुढे म्हणतात आहे की नाही अस्यार्थ सुरगणे साक्षात निश्रेयसात्मनः नैवासुरेभ्यो विद्वेषु न उद्वेगोश्चा गुणस्यहि. तो दोन शब्द येत आहेत, निश्रेयस्य आणि अगुणस्य. तर भगवंत हे जे आहे निश्रेयस म्हणजे सर्वोच्च आनंदाचे भांडार आहे. आपल्याकडे जसं आपल्याकडे सदैव कमी असतं, जसं 6 ऐश्वर्य पण घेतले आपण, तर त्यातली काही ना एखाद ऐश्वर्य आपल्याकडे थोडंफार प्रमाणात असते, बाकी सगळ्यांची कमतरता. पण भगवंतांकडे भगवंत रसराज आहे. सर्व रस 100% ते अनुभवू शकतात, त्याचा आनंद घेऊ शकतात. ते अखिल आनंदाचे भांडार आहे त्यांच्यामध्ये आणि आत्माराम आहे. तरी परीक्षित महाराज म्हणतात की देवतांचा पक्ष घेतल्याने त्यांना काय लाभ जर त्यांच्याकडे सर्व आहे? असे कार्य करून त्यांचे काय हित साधन? आणि दुसरा एक गुण सांगतात की भगवंत काय दिव्य स्वरूपी आहे, अगुणस्थित. तर आपण दिव्य नाहीये. आपण दिव्य कसे हो? जन्म कर्मच मे दिव्यम. भगवंताचा जन्म आणि त्यांचे कर्म हे दिव्य आहेत. हे जाणून आपण दिव्य होऊ शकतो. म्हणजे या भौतिक कल्मशातून बाहेर निघून आपण आहोत दिव्य बेसिकली. आत्मा हा भगवंताचा अंश आहे, पण सध्या बद्ध झालेला आहे.
या गुणांमध्ये आलेला आहे. आणि भगवंत सदैव दिव्य स्वरूप. तर असे असताना त्यांना असुराचं भय काय वाटावं आणि त्यांनी असुरांचा द्वेष का करावा, हा त्यांचा काय आहे, परीक्षित महाराजांचा प्रश्न आहे. तर प्रभुपाद लिहितात की भगवंतामध्ये पक्षपात दिसणे हा एक बेसिकली बहिरंग शक्तीचा प्रभाव आहे समज. कारण तो एक चष्मा काय घातला त्याने, तो सर्व या भौतिकतेमध्ये बघतोय. त्याच्या चष्म्याने जे जे दिसतंय त्याला तो भौतिक समजतो. जसा उदाहरणार्थ दुर्योधन, दुर्योधनाने म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा काय म्हणतात त्याला शांती प्रस्ताव घेऊन येतात, तेव्हा दुर्योधनाने काय प्रयत्न केला की अरे हा ते मायावी आहे, याला आपण काय बंदिस्त करू. कारण त्याची भौतिक जे काय होती दृष्टी, तो भगवंतांना बघू शकलं नाही त्यांना. तर आपण बघतो की प्रभुपाद लिहितात की कशा प्रकारे कृष्ण दिव्य स्वरूप असल्या आहेत की ज्यांना जो व्यक्ती हे असुरांचा वध करतो आणि त्यांना मुक्त करतो, तर असा व्यक्ती कसा बद्ध असू शकतो. प्रभुपाद एक पॉइंट नव्हता. दुसरा, मनुष्य आध्यात्मिक भावनेने एखादा बद्ध जीव जसा आध्यात्मिक भावनेने प्रगती करतो तितका तो भौतिक गुणात म्हणजे तितका भौतिक गुणाचा त्याच्यावरील प्रभाव कमी होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीची भक्ती केल्यानंतर काय होत आहे, भौतिक गुणांचा प्रभाव या बद्ध जीवावरचा कमी होतो. तर तो व्यक्ती ज्याची भक्ती करतोय तो कसा काय गुणांमध्ये त्रिगुणात्मिक असेल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा जो भगवंतांवर जो आक्षेप टाकतात लोक की अरे अं, हेही भौतिक आहे, म्हणून भगवंत काय म्हणतात, मूढोहम नाभी जानाति मामेव्यम परम अव्ययम, मामेव्यम परम अव्ययम. मी परम आहे आणि अव्यय आहे, माझा क्षय होत नाही. तिसरा पॉइंट प्रभुपाद लिहितात की भौतिक जगात प्रत्येकाला आवश्यकता असते दुसऱ्यांच्या सहाय्याची, हेल्प, मदत. आणि त्यानुसार ते काय करतात, मत्सर किंवा मैत्री करतात. हे की नाही, जो हेल्प करतो त्याची मैत्री, आणि जो नाही करत आता मत्सर करतो. पण भगवंतांना कोणाचीच आवश्यकता नाही. मग ठीक आहे, प्रभुपाद लिहितात की मग आपण जो भोग लावतो तर त्यांनी भगवंत प्रभावित होतात का. पत्रम पुष्पम फलम तोयम युगे भक्ता प्रयच्छति. ते ऍक्च्युली भगवंतांना कशाचीच गरज नाहीये पत्रम पुष्पम फलम, पण ते काय म्हणतात ते की त्यांना प्रेम हवंय. त्या प्रेमा खातर ते काय करतात, या सर्व गोष्टी तदम भक्ती उपरतम भाषण आम्ही प्रयत्न. तर ते अवलंबून नसून तरी आपल्या भक्तांवर अवलंबून राहणे त्यांना आवडतं. ही त्यांची कृपा आहे. आणि ही कृपा जे अपात्र व्यक्ती समजू शकत नाही. अपात्रता काय आहे की तेही त्याचा ते त्या संधीचा लाभ घेत नाही की चला ठीक आहे मी पण करतो. त्यालाच म्हणतात असुर, जो त्याचा फायदा घेत नाही. इति न सुमहाभाग नारायण गुणांप्रती संशय सुमहाजास्त संशय सुमहान जात भवान चेतुम अर्हती. परीक्षित महाराज म्हणतात, हे महाभाग्यान विद्वान ब्राह्मण देव, भगवान नारायण हे पक्षपाती आहेत किंवा निष्पक्षपाती आहेत, याविषयी माझ्या मनात मोठी शंका निर्माण झाली. म्हणून नारायण सदैव तटस्थ आणि समदर्शी आहेत, हे सप्रमाण सिद्ध करून कृपया माझे शंका निरसन करा. तर हा खूप महत्वाचा शब्द आहे की बेसिकली योग्य व्यक्तीला शरणागत जाणे, भौतिक समस्या आल्यानंतर काय करणे, अं, गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या व्यक्तीला शरणागत होऊन परिप्रश्नेनं सेवया, हे सर्वजण करू शकतात. बरोबर तात्पर्य लिहितात की अरे सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणम व्रज, हा काय फक्त अर्जुनासाठी नाही किंवा भक्तांसाठी नाहीये. हा आदेश कशासाठी आहे,
पूर्ण विश्वातील प्रत्येक जीवासाठी आहे. इथे सर्व धर्मांपैकी म्हणजे हा धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई हा धर्म नाही. हा धर्म म्हणजे कुठल्याही प्रकारची अ, विचारधारणा जी आपल्याला भगवंतांच्या सेवेपासून म्हणजे आपल्या स्वरूप स्थितीपासून वेगळी नेते आणि आपल्याला परिणामरूपी फक्त दुःख मिळते, त्या सर्व प्रकारच्या विचारधारणांचा त्याग करायचा आणि मॅम एकम शरण म्हणतात. त्यांनी काय होईल, त्यांनीच फक्त आपल्याला अनुभव मिळेल की अहम त्वाम सर्व पापेभ्यो आणि मोक्ष ईश्वरांना. अशा प्रकारे अं, प्रश्न विचारल्यानंतर ऋषी म्हणतात, आता इथे कशा प्रकारे भगवंतांच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्या भौतिक सर्व कलह नष्ट होतात, कलश नष्ट होतात, म्हणजे सर्व अनर्थ नष्ट होतात हे आपण बघतो. साधू कृष्ण महाराज हरिश्चरितम अद्भुतम यद भागवतम महात्म्यम भगवत भक्ती वर्धनम जीयते परमं पुण्यम ऋषिभिर नारदादिभिः नत्वा कृष्णाय मुनये कथयिष्ये हरे कथा. भक्त ही वाटच बघत असतो कशा प्रकारे आपल्याकडे ही इच्छा येईल की अरे हे भगवंताने हे काय केलं किंवा हा भक्तांनी कशा प्रकारे हे केलं. याआधी काय होत आहे, यद भागवत महात्म्यम आणि हरेर चरितम अद्भुतम, भगवंतांचं अद्भुत चरित्र गान होईल. आणि भागवत महात्म्यम म्हणजे दोन भागांमध्ये भगवंत त्यांचे भक्तांचं पण महात्म्य माहीत पडेल. आणि भगवत भक्तीर वर्धन, ऐकणाऱ्याची आणि विचारण्याची भक्ती वर्धन होईल. तर शुभदेव गोस्वामी म्हणतात की हे राजन, तुम्ही मला उत्तम प्रश्न विचारलाय. भगवंतांविषयी कथांमध्ये भक्तांच्या महात्म्याचाही समावेश आहे आणि म्हणून अशी भगवतकथा भक्तांसाठी संतोषदायक असते. दुसरं, या अद्भुत कथा काय करतात, भौतिकवादी जीवन पद्धतीच्या क्लेशांचा प्रतिकार करतात, खंडन करतात. हे की नाही, जसं आपण बघतो की मॅक्सिमम भागवत कथेमध्ये कुठल्या विषयांवर चर्चा होते, मृत्यू आणि कशा प्रकारे या बद्धजीव या संसारात अडकलेला आहे. आणि यास्तव नारदांसारखे श्रेष्ठ महर्षी सदैव श्रीमद भागवताचे कथन करत असतात. त्यामुळे अं, कृष्ण भक्त म्हटला की त्याचं मेन कार्य काय पाहिजे, कीर्तनीय सदा है. जसं मला अजून आठवतं की अं, आपले डॉक्टर आहेत, मी काय नाव विचारलं त्यांचं, अं, ते एकदा म्हणाले की त्यांना जयदेव स्वामी भेटले आणि ते जात होते, तो महाराजांना दंडवत दिला त्यांनी. महाराज म्हणाले, व्हेर इज युअर बीड बॅग. ते म्हणाले, महाराज माझ्या माळ झालेल्या आहे. तर म्हणतात की अरे, म्हणजे त्यांनी महाराज म्हणतात की अरे, भक्त असून आपण माहिती आहे की मृत्यू कधी येऊ शकतो आणि त्यामुळे आपण सदैव तयार पाहिजे. अंतकालाच्या नावाने अंतकालाच्या मामेवर स्मरण मुक्त कलेवर कधी पण स्मरण झालं पाहिजे. तर बेसिकली ही आपली प्रॅक्टिस पाहिजे. तर त्या दिवसापासून त्यांनी काय केलं की जेव्हाही दिसलं तर मग तुमच्या हातात माळा दिसली पाहिजे. म्हणजे जयंत स्वामी दिसले की मला पहिले आठवते की आहे का, तर माळा हातात दिसली पाहिजे. तर कीर्तनीय सदाहरी, ऑफकोर्स तुम्ही माळा सदैव ऑफिसमध्ये नेऊ शकत नाही, पण आपलं सदैव बॅकग्राऊंड मध्ये चिंतन असणे आवश्यक आहे. तर हे महामंत्र नसेल तर भगवंताच्या दिव्य लीला या श्रवण कराव्या, त्या मनन कराव्या, हे खूप महत्वाचं आहे. आणि या तिथे सुखदेव गोस्वामी काय म्हणतात, सुखदेव गोस्वामीच्या या श्लोकात लिहितात की मनुष्याने सदैवच सर्वप्रथम आपल्या आध्यात्मिक गुरूंना नमन करावे. अशा प्रकारे अं, ती जी कृपा आहे ती श्रीकृष्णांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचते.
इथे शुद्धे गोस्वामी सांगतात की काय फरक आहे बद्धजीव आणि भगवंतांमध्ये. निर्गुणो निर्गुणो ही अपि अजो अव्यक्तो भगवान प्रकृती पर स्वमाया गुणम आविष्य बाध्य बाधकता. भगवंत फर्स्ट काय निर्गुणो ही, दुसरा अजो अव्यक्तो, आणि भगवान प्रकृते परा, प्रकृतीच्या परी. तर फर्स्ट थिंग काय आहे, निर्गुण म्हणजे की भौतिक गुणांच्या पलीकडे. तो निर्गुण, निर्गुण म्हणजे की ज्यांच्यावर गुणांचा प्रभाव पडत नाही, म्हणून निर्गुण. दुसरा आहे अजह. अज म्हणजे की जे अजन्म आहे. तर आपण जेव्हा महामायेच्या माध्यमातून भौतिक जगात येतो तेव्हा सत्वरज तमोनी अशा प्रकारे बद्ध आहेत की ऑटोमॅटिक आपल्याला पूर्वजन्मानुसार आसक्ती, द्वेष इत्यादी हे बाध्य करतात. या विकारांनी आपण दूषित होतो. पण भगवंत ही योग मायाने येत असतात, आणि फर्स्ट थिंग, आणि महामाया पण त्यांचीच काय आहे, ही दासी आहे. त्यामुळे महामायेचे जे 3 गुण आहेत हे त्यांच्यावर प्रभाव पाडू शकतात. पण जेव्हा दुर्योधन सारखे किंवा नास्तिक लोक भगवंतांना मानुषीन तनु आश्रिता म्हणतात, तेव्हा भगवंतात अवजानंती माम मूढा, त्यांना मूर्ख म्हटलेलं आहे, की जे भगवंतांचा उपहास करतात. भगवंत जेव्हा पण भौतिक जगात येतात तेव्हा ऍक्च्युली चिन्मय होऊनच येतात. म्हणजे ते कधीही म्हणजे मानवासारखे दिसतात, पण ऍक्च्युली ते सच्चिदानंद वेगळं असतात. लोक लिहितात की त्यांच्यावर त्रिगुणांचा कधी प्रभाव होत नाही. ते त्रिगुणाधीन होऊन कार्य करीत आहेत असे मानण्याच्या स्थितीस आरोपित असे म्हणतात. तर बद्धजीव काय म्हणतात, अरे हे जो कोणी इथे आलेला आहे, जन्म घेतला की तो वृद्ध होईल, त्याला रोग होईल आणि तो मरेल, हे त्यांचं काय आहे, तो त्रिगुणा अधीन होईल. हे त्यांची जी बुद्धी आहे त्याला आरोपित बुद्धी म्हणतात. त्याला म्हणतात की हा एक प्रकारचा आरोप करतात येते, आणि त्याच्यामुळे त्यांना सततम काय जन्म मृत्यू चक्रामध्ये पडाल. पण फक्त आपण बघितलं की भगवंत त्रिगुणातीत आहे, त्रिगुणाच्या पलीकडे आहे. जन्म कर्मचे मे दिव्यम, ते दिव्य आहेत, ते अजन्म आहे, त्यांचे कर्म पण दिव्य आहे. हे फक्त जाणल्याने व्यक्तीही ऍक्च्युली काय होतं, एवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्ततः, एवं यो व्यक्ती, एवं यो व्यक्ती म्हणजे जाणणे, तत्वतः, तत्वतः इन द सेन्स असे नाही की चलो ठीक आहे कृष्ण माझे सर्व देतोय, आर्तो अर्थार्थ जिज्ञासु ज्ञानी माझे सर्व देतो आहे, पुरवत आहेत म्हणून मी सलाम नाही केला तर येणार नाही, या प्रकारे नाही. पूर्णपणे जाणणे की व्यक्ती तत्वतः की भगवंतांचा जन्म आणि कर्म हा या बद्ध जीवांसारखा नाही आहे. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नयति माम इति स्वर्ग. असं बघितलं गेलं तर किती सोपं आहे हे की नाही. जर सिंपल इक्वेशन आहे की भगवंतांना बघण्यासाठी आपण भौतिक कर्मचक्षुने न बघणे, आणि सिम्पली आपण पण या सर्व प्रकारच्या जंजाळातून मुक्त. पण तरी आपण बघतो की या भौतिक शिक्षणाने मध्ये प्रवीण लोक पण हे साधारण तत्व समजू शकतात. ते तर सोडाच, इव्हन भक्ती मार्गातली ही प्रवीण लोक हेही आपल्या जीवनामध्ये विविध प्रकारचे ताप किंवा समस्या आल्यानंतर काय होतं, संशय येतो किंवा पुढे पुढे शरणागती नाही. कारण दुसरी एक बाजू आहे की अत्यंत आसक्ती विषय वस्तूंवर, तीही एक प्रकारे आपल्याला दूर नेते. का की ते हे तत्वता जाणण्यापासून आपल्याला दूर नेते. कारण की ही भगवंतांची सगळी शक्ती आहे, त्याचा आपण उपभोग घेऊ शकत नाही, हे की नाही. आपण दास आहोत, आणि इव्हन स्वतः इतर ज्या वस्तू किंवा जी शक्ती आपली नाहीच आहे तिचा उपभोग आपण कसा घेऊ. म्हणून अं, त्या कारणानेच त्यक्त्वा देहं पुनर्जन्म तर आपल्याला का नाही मिळत. आपला
आपण आपल्याला पुनर्जन्म मिळतो, कारण आपण पूर्णतः भगवंतांना तत्वतः जाणलं नाहीये. व्यक्ती तत्वतः, हा तत्वतः खूप महत्वाचा शब्द आहे, की तो पूर्णतः भगवंतांना शरणागत राहील आणि कुठल्याच प्रकारे प्रभुत्व गाजवणार नाही या भौतिक जगामध्ये, कशाच पद्धतीने. आपल्याला साधी आपला एक उपाधी पण आपल्याकडनं काढून घेतली तर आपला काय होईल, मुश्किल होईल आपल्याला जगणं. ते खूप मोठी बाब आहे की वैकुंठात प्रवेश करणे. हे आपल्याला असं वाटतं की इस्कॉन मध्ये आल्यानंतर आता ऑटोमॅटिक गेलोच आपण, इट्स नॉट सो इझी ऍक्च्युली. तर त्यासाठी आपल्याला, आणि मोस्ट डिफिकल्ट काय आहे की जेव्हा जेव्हा आपण भगवंतांना ना जाणण्याचा प्रयत्न करू, जेवढं समोर जाऊ तेवढे डिफिकल्ट एक्झाम्स, जे परीक्षा येतील, तेच ठरवेल की आपण प्रगत होतोय की नाही. आलं का लक्षात? कारण भगवंत हे प्रत्येकाला वेगवेगळ्या परीक्षा देतात. इनकन्सिडरेबल, आपल्याला विचार पण करू शकत नाही हे कुठला टेस्ट आहे, हे की नाही, लाईक दॅट. सत्व सत्वं रजस्तम इति प्रकृतेर्नात्मनो गुणः न तेषां युगपद राजन ल्हास उल्हास एव वा. सत्वरजतम यांचा भगवंताला स्पर्शही होत नाही. हे त्रिगुण एकाच वेळी वाढून अथवा घटून पण कार्य करत नाही. दोन गोष्टी आहेत, भगवंतांना हे स्पर्श करत नाही, आणि दुसरी गोष्ट, हाऊ इट दे ऍक्ट, या भौतिक जगात ते कसं कार्यरत राहतात. एकाच वेळी सत्वगुण आपलं नसेल आणि रज आणि तम नसेल, याचे व्हेरिएशन्स असतात. तर पहिला पॉइंट आहे की भगवंतांना स्पर्श का नाही करत, कारण भगवंत म्हणतात की दैवी हे अशा गुणमयी मम माया दुरते. ही माझी शक्ती आहे, दैवी शक्ती आहे ही माया. तिचे माया जी आहे ही त्रिगुणांची स्वामिनी आहे, आणि ती मया दक्षिणे प्रकृती सुविते सचरत. ती या भौतिक जगात कार्य कसे करते, माझ्या अध्यक्षतेखाली करते. त्यामुळे मला त्या गुणांचा प्रभाव पडण्यास स्पर्श होतो. फर्स्ट थिंग पॉईंट. असं असताना ते स्वतःच कसे काय त्रिगुणांनी प्रबोध होऊ शकतात, म्हणजे मालक स्वामीच, त्याच्यासाठी कुठले नियम नसतात. राजा आपल्या राज्यामध्ये नियम काढू शकतो, पण तो नियम त्याला नाही लागू पडतो, लाईक दॅट. आणि हे तीन गुण कसे काम करतात, एकरत नाही करत. जयस काले तू सत्वस्य देवर्षीन रजसो असुरान तमसो यक्ष रक्षांसी तत्काला अनुगुणो भजत. ते एकदम सिंपल आहे. काय आहे की यांचा यांचे प्रभाव कमी जास्त होत राहतात. तर जेव्हा सत्वगुणाचा प्रभाव वाढला, देवतागण काय होतात, पॉवरफुल होतात, त्यांचं सामर्थ्य वाढतं. रजगुण वाढला की राक्षस गण यांचं सामर्थ्य वाढतं. तमगुण वाढला तर यक्ष यांचं सामर्थ्य वाढतं. हे ऑटोमॅटिक होत राहतं. आणि विविध काळांमध्ये हे विविध गुण पण काय होतात, प्रभावी होतात. तर आपण बघतो की देवतागण अमृत पितात, राईट, हे की नाही. पण असं आपण बरेचदा बघितलं की इव्हन राक्षसगण पण पॉवरफुल होतात, आणि या देवतांना काय करतात, अमरावतीतून हाकून, म्हणजे पळून जावं लागतं. म्हणजे असुरांचं पण सामर्थ्य वाटतं. मग अशा प्रकारे हे असं असताना आपण भगवंतांना पक्षपाती कसं म्हणू शकतो, हे की नाही. हे सर्व भगवंत या सर्व गुणांचे प्रतिक्रिया घडून आणत असतात. पण त्याचा अर्थ नाही की ते त्या सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. त्या गुणांनुसार प्रत्येक व्यक्ती प्रेरणा घेतो आणि त्याचे कार्य करतो. तर म्हणून लिहिता की जय आणि पराजय ही फक्त या गुणांची प्रतिक्रिया असते, त्यात भगवंतांचा पक्षपात नसतो. तर जसं बली महाराज जेव्हा पॉवरफुल होतात आणि सर्व देवता भगवंतांकडे जातात, विष्णूकडे, की अरे आम्हाला वाचवा, तेव्हा भगवंत म्हणतात की आता वेळ तुमच्याकडे नाहीये, म्हणजे तुमची वेळ नाहीये, सामर्थ्य आता गेल्या, त्यामुळे काय करा तुम्ही, ट्रूस, म्हणजे तुम्ही जा, त्यांना सांगा की आपण एकत्र काय करूया, या
क्षीरसागराचं काय करू, मंथन करूया, दोघांना फायदा होईल, अमृत निघेल. तर भगवंत स्वतः सांगतात आहे की हे जय पराजय हे गुणांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून आहे, बाकी कोणावर नाही. तर म्हणून बघतो आपण की भगवंत पक्षपात करत नाही. त्यात भागवत संदर्भामध्ये लिहिलं आहे की भगवंत प्राकृतिक गुणांच्या सदैव अतीत असल्यामुळे त्यांच्यावर गुणांचा प्रभाव होत नाही. हाच गुण जीवामध्येही उपस्थित असतो, जीवन आपल्यावर प्रभाव होणार नाही. परंतु तो जीव भौतिक प्रकृतीच्या बंधनामध्ये असल्यामुळे त्याला भगवंतांची अगदी आनंदमयी लादिनी शक्ती देखील क्लेशदायकारक वाटू लागते. कॅन यू इमॅजिन? जीव हा आपण स्पिरिट प्युअर सच्चिदानंद अंश आहे, पण आपण अशा प्रकारे भौतिक बंधनं स्वीकारली आहे, इवन आनंद लादिनी शक्ती आपल्याला वाटेल की अरे ही खूप क्लेशदायक. उदाहरण देतो की हे भक्ती पुरुषोत्तम महाराज हे विविध देशांमध्ये प्रचार करतात. ते एकदा बर्मामध्ये गेले होते. बर्मामध्ये त्यांनी म्हटलं की चला ठीक आहे, या लोकांना काय करू आपण, घी मध्ये प्रसाद बनवूया. ठीक आहे ना. तर त्यांनी आपला कॅम्प लावला आणि मस्त घी मध्ये पुऱ्या तळायला लागल्या. जसं ते आणि आणि सगळं कीर्तन चालू आहे. जसा ते आणि बाजूला किचन लावलं सुरू होतं. जसं घी गरम झालं आणि त्यात पुऱ्या तळायला लागले, तर सर्वजण बरोबर पळायला लागले की काय वास येतो, आणि ते पळायला लागले. त्यातला एक जो होता तो, त्याला पकडलं. ते म्हणाले काय झालंय, ते म्हणाले तिथं घाण वास येतो त्यांना. ते म्हणाले घाण नाही, तुपाचा वास आहे हा. म्हणजे हे घाणाचं तर तुमच्यासाठी सुवासिक काय, तर मी दाखवतो तुम्हाला. तर महाराज, तर त्यांच्यासाठी सुवासिक काय होतं की गावाबाहेर एक ड्रम ठेवला त्यांनी. त्या ड्रम मध्ये या पूर्ण गावामध्ये जे काही मरतं, जे कुत्रा असो, उंदीर असो, जे काय प्राणी मरतील, ते ते प्राण्यांना काय करतात, ते उचलून त्या डब्यामध्ये टाकतात, त्यांना सडू देतात. आणि त्याच्या खालून एक नळ ठेवलेला आहे, आणि त्याचा तो कुजलेला आणि सडलेला मासाचा तो ते त्यांना तो सुवास वाटतो. कॅन यू इमॅजिन? तर आपल्याला कसं किळसवाणी वाटतं की नाही, हे जसं ऐकून उकार येईल. पण तोही सेम जीव आहे, जो आपल्यात म्हणजे तोही सेम आत्मा आहे, त्याची क्वालिटी सेम आहे. पण भौतिक प्रकृतीचं बंधन त्यांनी अशा प्रकारे स्वीकारलंय, तो गुण असा स्वीकारलाय की त्याला अं तुपात तळलेला आणि भगवंतांना अर्पण केलेला महाप्रसाद पण काय वाटेल, क्लेशदायक वाटेल, की याच्यात काही मजा नाही. अशा प्रकारे काय आहे, ही परिस्थिती आहे. हे बघितलं आपण. तर ही जी प्रभुपाद लिहितात की हे चालत राहील जोपर्यंत भक्त हा काय नाही करत, प्रचार करत नाही आणि त्यांना अं, प्रेरित करत नाही. आपण सगळे त्यात याच्यातून येतोय. पूर्वी अं, शून्य माहिती भक्तीबद्दल, पण जसा भक्ताची कृपा मिळाल्यानंतर आपल्याला काय मिळतं, पहिले कीर्तन, महाप्रसाद, हळुवारपणे हृदय शुद्ध झाल्यानंतर सात्विक, रज आणि तमोगुणाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आपल्याला काय दिसेल, सत्वगुण येईल. आणि त्यानंतर आपल्याला हळुवारपणे आपली स्वरूप स्थिती जाणून आत्म्याचा आनंद आपण अनुभवायला सुरुवात करतो. तर प्रभुपाद लिहितात की या आनंद, ही जे भौतिक आनंद जो स्वीकारतो भक्ती सोडून, त्याला त्याचबरोबरचे दुःख पण भोगावे लागतात. उदाहरणार्थ हे लागतात की जसं बरोबर लिहितात, दोन महायुद्ध झाली, त्या महायुद्धामध्ये जर्मनी आणि हे जे इंग्रज यांनी जी, यांचं जे युद्ध होतं, त्या युद्धामध्ये प्रत्येकाला वाटत होतं की अरे आम्ही जिंकू आणि काय करू, आनंद करू. पण ऍक्च्युली दोन्ही पक्षांचा विनाश झाला. त्याच प्रकारे या भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती काय होईल, पराभवस्तावत अभूतजात, फक्त त्याला दुःख हाती प्राप्त होईल. बरोबर लिहितात, प्रत्येकाला आपल्या त्रिगुणात्मक कर्मांची फळे उपभोगास मिळतातच, आणि त्यानुसार त्याला अं सत्व रज तम अशा प्रकारचं दुसरं शरीर प्राप्त होतं. पण भगवंत जे सगळ्यांच्या हृदयामध्ये असतात,
हे काय करतात, या विविध गुणांच्या वृद्धीचे केवळ परिणाम सर्वांना प्रदान करतात. जसा एक मालक बसलाय, तो म्हणतात किती काम केलं कोणी, तुम्ही हा यांचा हा पगार घ्या. मात्र ते स्वतः निष्पक्षपाती असतात. ते जय पराजयाचे केवळ निरीक्षण करतात, त्यामध्ये त्यांची व्यक्तिशः ते सहभागी होत नाही. ते फक्त प्रेरणा देतील, पण कार्य करणारा जो आहे तो चांगलं करायचं चांगलं फळ, वाईट करायचं वाईट, हे व्यवस्थित त्याला कारणीभूत ठरेल. आणि प्रकृतीचे विविध गुण एकाच वेळी कार्य करत नाही, तर ते काय कसे असतात, या ऋतुजन्य परिवर्तनांसारखे असतात. है ना. जसा उन्हाळा आला, पावसाळा आला, तसंच कधी रजगुण, कधी सत्वगुण, कधी तमगुण, या प्रकारे कधी कधी देवताही ऍक्च्युली जसं हिरण्यकशिपू काय करतो, पळून लावतो त्यांना आणि स्वतः राहतो स्वर्गामध्ये. तर हे काय झालेलं आहे, रजगुण प्रभाव झालेला आहे. तर या नियंत्रणात आपण राहतोय, हे लक्षात लाईक दॅट. त्यानंतर येतो बुद्धिमान मनुष्य या सगळ्यामध्ये राहूनही बघू शकतो की कोणाला भगवंतांची कृपा प्राप्त झालेली आहे, तो समजू शकतो. जसा एखादा डॉक्टर असेल, तो समजू शकतो की कोण आजारी आणि कोण निरोगी आहे. त्याला सिमटम दिसतात. सिमिलरली हा जो बुद्धिमान व्यक्ती बघू शकतो. ज्योतिरादिर इवा भाती संगाता न विविच्यते, विंदन त्या आत्मन आत्मस्थम मथित्वा तथयो हवयो अंततः. की एका निष्णात ज्ञानी चिंतकाला भगवंत हृदयांतरी कसे उपस्थित आहे, हे न्यूनाधिक प्रमाणात समजू शकतो. कसं? उदाहरणार्थ, मनुष्याला लाकडातील अग्नी, माठातील जल आणि पात्रात आकाश किती आहे हे माहित पडतं, आहे की नाही. या लाकडात किती अग्नी आहे, या माठात किती पाणी असेल, या पात्रात किती आकाश आहे. त्याप्रमाणे तो जीवाची भक्ती कार्य पाहून एखादा विशिष्ट जीव देव आहे की दानव आहे हे जाणू शकतो. एखाद्या मनुष्याची कार्य पाहून त्याला किती प्रमाणात भगवत कृपा प्राप्त झाली आहे, हे फक्त ज्ञानी पुरुष जाणू शकतो. म्हणून म्हणताना की यद्यद विभूतिमत सत्वम श्रीमद ऊर्जितमेव वा तत्तत एव अवगच्छत्व मम तेजो अंश संभव. मम तेजो अंश, तर जे काही कॅरिस्मॅटिक लोक आहेत त्यांना ऍक्च्युली भगवंतांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे ते काय करू शकतात. ते प्रत्येक ठिकाणी जे काय पॉवरफुल दिसत आहे, तिथे आपल्याला काय दिसलं पाहिजे, भगवंतांचा हस्तक्षेप दिसला, त्यांची कृपा दिसली पाहिजे. म्हणून प्रभा लिहितात की अं, ददामी बुद्धी सततम कीर्तयंतो माम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयान. समोम सर्वभूतेषु आहे, पण जे सतत युक्ताना भजताम प्रीतिपूर्वकम, जे प्रेमाने माझी सेवा करतात आहे, त्यांना ददामी बुद्धी योगंतम, मी त्यांना विशेष ज्ञान देतो. कशा प्रकारे ते या जंजाळातून बाहेर निघून माझ्याकडे येते. ते समर्पण खूप महत्वाचं आहे. तर हे व्यावहारिक ज्ञान आहे. त्यात उदाहरण दिलेलं आहे की शिक्षकासाठी सर्व विद्यार्थी समान आहे, पण तो बघतो की काही विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान प्राप्तीची क्षमता जास्त आहे, तर त्याला तो अधिकाधिक ज्ञान देतो, है की नाही. या टॉपर आहे, बाकी म्हणता अरे कब खत्म करेंगे सर, बहुत हो गया अभी, आज ज्यादा हो. तर त्याला काही, तर त्याची त्याची इच्छाच नाही त्या विद्यार्थ्याची शिकायची, तर त्याला तो ज्ञान देऊ शकत नाही. पण काही ज्यांची आहे त्याला ददामी बुद्धी योगम, तर याच्यात पक्षपाताचा काय संबंध आला? काही संबंध नाही. तर जसा विद्यार्थी ते ज्ञान आत्मसात करू शकत नाही बाकीचा, आणि जो करू शकतो त्यात शिक्षक पक्षपात करत नाही, सिमिलरली भगवंत ही हे जे आहे सगळ्यांना वरदान देण्यासाठी सिद्ध आहे. पण ते वरदान घेण्यासाठी मनुष्याकडे पात्र हवं आणि पात्रता हवी. ते नसेल तर काय, हे रहस्य उलगडणार नाही आणि लोक म्हणतील की अरे भगवान नवीन चित्रकथवणी कृतद्युती
तर कृती ती भगवंतांना पोचते की अरे मला काही अक्कल आहे का, की माता पिता देऊन असून पुत्राचा वध झाला. सॉर्ट ऑफ. कारण काय, भौतिक दृष्टी. म्हणून अं, तर जेव्हा भौतिकता स्वीकारली की मत्सर येते. तर मत्सरी लोक हे स्वीकारणार नाही की अरे पक्षपात नाही. ते नेहमी बघतील की अरे मला नाही मिळालं ते पक्षपात. तर आपल्याला भागवतामध्ये सुरुवातीलाच म्हटलंय की भक्त म्हणजे निर्मत्सर असतात. निर्मत्सर म्हणजे अशा प्रकारे की अं, जो कोणी भक्ती करतोय ना त्याला काय मिळत आहे, कृपा मिळाली, त्याला प्रोग्रेस, त्याचे दिव्य गुण दिसतात आहे, त्याचे कार्य दिसतात आहे, तर आपण त्याची स्तुती करायला पाहिजे. पण मत्सरी लोक काय करतात, भक्तांच्या कार्यांचे महत्व कमी करण्यात होतं, म्हणून ते निर्मत्सर नसतात. आणि तो निर्मत्सर नाही, तो भक्तच नाहीये. म्हणून सर्व वैष्णवांनी काय केलं पाहिजे, भगवत सेवा करणाऱ्या अन्य वैष्णवांची स्तुती करायला पाहिजे. आणि म्हणून पद्मपुराणात काय दिलेल्या वैष्णवची व्याख्या, विष्णू भक्त स्मृतिर्दैव असुरम तद विपर्ययात. तो देवता म्हणजे किंवा भक्त म्हणजे कोण असेल, तो विष्णू भक्त पाहिजे. आणि असुर म्हणजे तो विपर्यात, एक्झॅक्टली अपोजिट करेल. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे उदाहरण देतात की अं, आकाशामध्ये अनेक तेजस्वी ग्रहलोक असतात, तारे इत्यादी आढळतात, बरोबर? पण रात्रीच्या अंधारात चंद्र अतिशय प्रकाशमान व तेजस्वी असतो, त्याला प्रत्यक्षपणे पाहता येतं. पण दिवसा सूर्य आल्यानंतर काय होतं, सूर्य चंद्र म्हणजे दिवसा सूर्य असतो, सूर्यप्रभावी असतो. पण सूर्य आणि चंद्र जेव्हा काय होतं, ढगांनी आच्छादित होतात, तेव्हा काय होतं, त्यांना स्पष्टपणे पाहणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे मनुष्य जितका अधिक सत्वगुणी होत जातो, तितकेच अधिक त्याचे तेज भक्तिमय सेवेद्वारे प्रकट होत जाते. परंतु तो जितका अधिक रजो आणि तमोगुणात प्रभावित होत जातो, तितके त्याला अधिक तेज त्याचे क्षीण होत जातो. काय समजावं, जसा चंद्र आणि आकाश, ढग नसतील तर प्रकाश पण दिसतात, ढग आल्यानंतर काय होतं, बघू शकत नाही, त्यांचं तेज काही प्रभावी नसतं. सिमिलरली सत्वगुणात आल्यानंतर आपल्याला आपली भक्तिमय सेवा जास्त प्रकट होते आणि रजतमोगुणामध्ये नाही दिसणार. म्हणून मनुष्याच्या गुणांचे प्रकटीकरण भगवंतांच्या पक्षपातावर अवलंबून नसते, तर विविध प्रमाणातील विविध आच्छादनांवर अवलंबून असते. काय आहे परत, पक्षपात कशावर अवलंबून आहे, भगवंतांच्यावर नाही. आपण कुठल्या कुठल्या गुणांनी आच्छादित आहे त्याच्यावर अवलंबून असतं. हरे कृष्ण. पॉवरफुल उत्तर दिलेलं आहे. यदा शिशुचु पुर आत्मनो परम रजत सृजत्ते पृथक् स्वमायया सत्वं विचित्रासु रिम असुरीश्वरः शयिष्यमाणस्तम ईरयत्यसो. तर यात आपण बघू की ही भौतिक प्रकृती पण स्वतंत्र नाहीये. जसं आपण पहिले बघू, मया दक्षिण प्रकृती स्मिते चराचरम. आणि इनडायरेक्टली म्हणजे काय झालं की भगवंतच या तीन गुणांचे नियंत्रक आहे. आणि या गुणांमुळे कार्य होतं, आणि त्यामुळे जसं एखादा व्यक्ती बघतो की जसा एखादा व्यक्ती म्हणतो हा फ्लॅट मध्ये आता मी राहत नाही, त्यामुळे तो दुसरा फ्लॅट घेतो, आणि जसा दुसरा फ्लॅट तयार होतो तसं तो दुसऱ्या फ्लॅट मध्ये जातो. त्याच प्रकारे जीवही जेव्हा त्याचा एका शरीरामध्ये कार्य संपते, तेव्हा तो दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. पण त्याला कारणीभूत काय असतं, कर्मणा दैव नेत्रेण, त्याच्या कर्मानुसार दैव ठरवतं की त्याला दुसरं शरीर कुठं देणार. तर हे जे शरीर जे आहे, हे त्याचं शरीर रज सत्व आणि तमोगुणात कुठलं असेल, हे भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार बहिरंगा शक्ती देते त्याला. पृथक सो माये या शब्द आलेला आहे. म्हणजे ऍक्च्युली भगवंत जे आहेत हे निष्पक्ष राहून सगळ्यांच्या कार्यानुसार, तुमच्या आच्छादनानुसार काय करतात, त्याला परिणाम देतात.
परीक्षा सगळ्यांसाठी सेम पेपर आहे, पण जसा अभ्यास केलाय तसं तुम्हाला काय मिळेल, प्रमाणपत्र मिळेल, प्रावीण्य मिळेल. अशा प्रकारे आहे. पण त्याच्यात काळाचा काय संबंध आहे? कालम चरंतम सृजतीश आश्रयम प्रधान पुंभ्याम नरदेव सत्य. हा काळही जो आहे हा अ, बहुत अ, भौतिक तथा आध्यात्मिक शक्तीचे नियंता आणि अखिल विश्वाचे निर्माता असलेले भगवंत भौतिक शक्ती आणि जीव या दोहोंना काळाच्या मर्यादेमध्ये कार्य करता यावे यासाठी काळ या घटकाची निर्मिती करतात. तर काय केलेलं आहे की इवन दो आपल्याला या तीन गुणांमध्ये बद्ध होऊन जे काय कार्य करता यायचं आहे, मायेच्या अ, हस्तक्षेपात, त्याच्यासाठी आपल्याला लिमिटेशन आहे, काळ आहे. सतत राहू शकत नाही आपण. तुम्हाला अरे हे बॉडी चांगली आहे, मला, मी पुरुष आहे किंवा मी स्त्री आहे, पण तेही नाही राहू शकणार. मला श्वापच बनावं लागेल किंवा झाड आहे तर फेकला जाईल कर्मणाचे बंदित पृथक स्वमाया. इव्हन काळ पण जी आहे ही आणि भौतिक शक्ती या दोहोंच्याही हे जे भगवंत अधीन नाही आहेत, पण भगवंत या काळ आणि भौतिक शक्तीला काय करतात आहे, नियंत्रण करत राहतात. आणि त्यामुळे काय होत आहे, बद्धजीव हा सतत या काळ आणि भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणाने त्याला राहावं लागतं. लाईक दॅट. आणि लिहिलंय की कशा प्रकारे हा जो काळ जो आहे हा भगवंतांना लागू पडत नाहीये, पण भगवंत काय करतात आहे, स्वमायेया आपल्या एक लीला करण्यासाठी या भौतिक जगात येतात. आणि त्याची लीला आहे की भौतिक जगाची निर्मिती म्हणजे ही भगवंतांची एक लीला आहे. की जे काय लीला आहे, परित्रणाय साधूना विनाशाय चतुष्कृता. शेवटी एक मुद्दा महत्वाचा आहे की प्रभुपाद तात्पर्य लिहितं शेवटी की या भौतिक जगाबद्दल मायावादी लोकांचं काय मत आहे की हे जग मिथ्या आहे, खोटं आहे. पण ऍक्च्युली जो वैष्णव आहे तो हे स्वीकारत नाही. त्याला माहित आहे की ऍक्च्युली ही भौतिक शक्ती, भौतिक जग पण हे भगवंताची शक्ती आहे. ही शक्ती मिथ्या असू शकत नाही. आलं लक्षात? पण काय आहे, या कारणाचा परिणाम मिथ्या असू शकतो. पण ऍक्च्युली ही जी प्रकृती आहे, भौतिक प्रकृती सत्य आहे, पण ती तात्पुरती आहे. भूतवा भूतवा प्रलयातील. ती भौतिक सृष्टी क्षणभंगूर आहे पण मिथ्या नाही. त्यात आपले जे जे उपाध्या त्या मिथ्या आहेत, या सर्व मिथ्या आहेत, पण हे जग मिथ्या नाही. लाईक दॅट. य एष राजन नपि काल ईशिता सत्वं सुराणाम अधिवैधत यत्यतः तत्प्रत्यनीका असुरान सुरप्रियो रजस्तमास्कान प्रणिमो उरुश्रवः. लाईक दॅट. आता याच्यात पुढे तो फक्त बुद्धिमान व्यक्ती आपण याच्यात बघितले की कसा तो बघू शकतो की तीन गुण कशा प्रकारे कार्यरत आहे, त्यात काळाची लिमिटेशन आहे, आणि त्यात कशा प्रकारे भगवंत तीन गुणांच्या आच्छादनानुसार भगवंत प्रत्येकाला परिणाम देतात आहे. आणि विविध प्रकारे भगवंतांची उपस्थिती कुठे कुठे आहे ते बघू शकतो तो कोण, बुद्धिमान व्यक्ती. आणि हे जग हे मिथ्या नसून तात्पुरते आहे. नाही काय 12-13 झाले. आता बद्धजीव फक्त काळाच्या सीमेतच करू शकतो. यात रूपात लिहितात की कशा प्रकारे एक अभियंता जो आहे, विद्युत अभियंता, तो काय करतो, पाणी तापण्याचे यंत्र आणि पाणी थंड करण्याचे यंत्र हे दोन्ही यंत्र एकाच विद्युत शक्तीला जोडतो. त्यासाठी करंट वेगळा नसतो की हा करंट गरम आहे आणि हा करंट थंड आहे. नाही, पाणी तापण्याचे थंड होण्याचे कारण हे काय आहे, त्या अभियंत्याच्या इच्छेनुसार विद्युत शक्तीने केलेला उपयोग आहे. तो अरेंजमेंट अशी करतो, तो डिझाईन असं करतो की त्यानुसार ते होतं. पण विद्युत अभियंत्याला शीतलता वा उष्णतेचा निर्देशी किंवा त्याचा परिणाम म्हणून येणाऱ्या सुखदुःखाशी काहीच घेणे देणे नसते. येतं लक्षात? कारण तो फक्त एक मशीन सुरू करून चालला जातो.
त्याच प्रकारे भगवंत काय करतात आहे, या भौतिक जगाची निर्मिती करतात आहे. त्या 3 गुण आहेत, त्या 3 गुणांना स्वीकारल्यानंतर विविध प्रकारचे परिणाम आहेत. जसं थंड आणि गरम हे परिणाम आहे विद्युत उपकरणाचे. तसे ज्या भौतिक जगात आल्यानंतर कुठले गुण स्वीकारतो आपण, त्यानुसार आपल्याला तथाकथित ज्ञान, सुख, अतिशय लोभ आणि रोग इत्यादी समस्या, आणि तमोगुण म्हणजे आळस आणि इत्यादी म्हणजे एक हलाखीचं जीवन, हे मिळतं. जसं अभियंत्याला कुठलंही उपकरण मिळाल्यानंतर त्याच्या सुखदुःख, त्याचा उपयोग करणाऱ्या लोकांचं सुखदुःखाचे काही घेणं देणं नाही, तसंच भगवंतांनाही या भौतिक जगामध्ये हे निर्मिती करून गेल्यानंतर कोण कुठल्या गुणाचा आस्वादन करतो त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. ते नेहमी निष्पक्षपाती आणि कृपाळूच असतात. याचं उदाहरण प्रभुपाद देतात की त्यांच्याशी संपर्क ज्याचा होतो त्याला कृपा मिळते. जसं म्हटलं की इव्हन पूतना जी आहे तिलाही भगवंतांनी माते समान स्थान दिलं वैकुंठामध्ये. तर यापेक्षा कृपा उदाहरण कोण देईल? अहो बकियम स्तन काल. त्यानंतर प्रभुपाद शेवटच्या पॅराग्राफ मध्ये लिहितात की जसा एखादा राजा आहे, त्याच्या राज्यामध्ये खूप अपराधी लोक आहेत, ते अपराध करतात आहे, खून करतात, तर त्याला त्या अपराधाला शिक्षा करणे हा बेसिकली राजाची त्या अपराधावर कृपाच असते. का? कारण त्या शिक्षेमुळे अपराधाच्या भविष्यातील विविध दुःखापासून रक्षण होते. त्याचप्रमाणे आणि अशा अपराधाने केलेल्या घोर पापामुळे राजा त्याच्यावर कृपा करून देहदंड करतो. सिमिलरली जेव्हा भगवंत राक्षसांवर जेव्हा द्राक्षांचा वध करतात, तेव्हा त्यांची पाप करण्याची वृत्ती ही नष्ट होते. तर असे भगवंत सदैव निष्पक्षपाती आणि दयाळूच असतात. फक्त त्यांचे दिव्य कर्म आणि जन्म आपल्याला जाणणे आवश्यक. अशा प्रकारे इथे इथपर्यंत भगवंत कसे काय निष्पक्षपाती आहे आणि कृपाळू हे सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना समजून सांगतात विविध रूपे. कशा प्रकारे भगवंतांचे गुण हे भौतिक नाही आहेत. सेकंड, ही निर्मिती कशी केलेली आहे त्यात जे बुद्धिमान व्यक्ती फक्त बघू शकतात कशा प्रकारे कार्य चाललेलं आहे. मूर्ख लोक बघू शकत नाही आणि ते फसत जातात आणि भगवंतांना कोसतात जागेवर. आता याच्यावर उदाहरण देतात. कुठलं? अत्रे वोदा हृत पूर्वम इतिहास सुरर्षिणा प्रीत्या महाकृतो राजन पृच्छते अजात शत्रु. तर पूर्वी एकदा युधिष्ठिर महाराज जेव्हा राजसूय यज्ञ करत होते, तेव्हा काय त्यांनी बघितलं की त्या सभेमध्ये त्यांनी देवर्षी नारद मुनींना एक प्रश्न विचारला. काय प्रश्न होता? की भगवंतांनी दानवांचा वध केला तरी ते कसे निष्पक्षपाती आहे? तर हे नारद मुनींनी त्यांना स्पष्ट करून सांगितले. या संदर्भात नारदांनी त्यांना ऐतिहासिक एक प्रसंग सांगितला. तो आता प्रसंग आपण बघणार. कशाचा आहे तो? की राजसूय यज्ञ जेव्हा चालू होतं तेव्हा काय झालेलं आहे की शिशुपाल हा भगवंतांना काय करतोय, शिवीगाळ करतो, त्याचा अपराध करतोय. आणि जेव्हा ते 100 क्रॉस करतो तेव्हा काय करतात भगवंत आपल्या सुदर्शनाने त्याचा शिरच्छेद करतात. पण त्या शिरच्छेद केल्यानंतर त्याचा जो आत्मा आहे तो भगवंताच्या शरीरामध्ये प्रवेश. हे बघून युधिष्ठिर महाराज आश्चर्यचकित होतात आणि ते म्हणतात की हे कसं काय शक्य आहे, की त्यांना आश्चर्य वाटतं की अहो अति अद्भुतम ही एतत् दुर्लभ एकांतम नामपी वासुदेवे परेतत्वे प्राप्ती शैद्यस्य दिग्दिश. की या पराकुटीचा द्वेष करणाऱ्या शिशुपालाला ही सायुज्य मुक्ती कशी काय मिळू शकतात? थोर अध्यात्मवाद्यांनाही सायुज्य मुक्ती प्राप्त करणे कठीण आहे आणि असे असताना भगवंतांच्या शत्रूला ती प्राप्त झाली हे कसे काय शक्य?
साहित्य युक्ती म्हणजे बेसिकली म्हणू शकतो आपण की भगवंतांमध्ये विलीन, म्हणजे की भगवंतांच्या म्हणजे तेजामध्ये विलीन होणे. ब्राह्मण साहित्य मुक्ती कोणालाच नको आहे, कारण त्यात कुठल्याच प्रकारची सेवा नाही आहे. आत्मा अहम ब्रह्मास्मी हा एकटा राहू शकत नाही, तो पूर्णांची सेवा करूनच तो आनंदी होऊ शकतो. तर तो ज्ञानी आणि भक्त हे अध्यात्मवाद्यांचे दोन काय वर्ग आहेत. तर त्यात अं, भक्तांना कुठल्याच प्रकारे ही आकांक्षा नसते की चलो भगवंतांमध्ये विलीन होणे, पण ज्ञानी व्यक्तींना मात्र असते. ज्ञानी व्यक्ती, तर त्यामुळे हा अं, ते कठोर तपश्चर्या करतात त्याच्यात, तरी त्यांना ती मिळत नाही. पण शिशुपाल हा ज्ञानी पण नाही आणि भक्तही नाही, ऍक्च्युली अपराधी आहे, पण त्याला ही मुक्ती मिळाली, त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटतं. आणि दुसरं एक उदाहरण देतात की पूर्वी वेण राजा पण होता, ज्याने भगवंतांची घोर निंदा केली. पण काय झालं, त्या वेण राजाला मुक्ती मिळाली नाही, तो नरकात गेला, त्याला ब्राह्मणाचा शाप मिळाला. तर मग हा असा विरोधाभास का, शिशुपालाला कसं काय नरकात पाठवलं नाही आलं? शिशुपालाची अशी ही आहे, गत आहे की त्याला ऍक्च्युली तो, आता शिशुपालाची अशी परिस्थिती त्यांनी जन्मातच चालू केलेला आहे. बालपणीपासूनच त्यांनी श्रीकृष्णाची निंदा करण्यास सुरुवात केली. तर राधा गोविंद महाराज म्हणतात की हा जो जन्माला आला ते कोणा मावस भाऊ आहेत, शिशुपाल आणि कृष्ण कोण आहे, मावस भाऊ आहेत. विचार करा, तुमची पण कोणाला एकमेकांना तुम्ही समर म्हणजे उन्हाळ्यात जाऊन भेटतात तेव्हा मामा मामी मावशी यांची मुलं भेटतात, तेव्हा काय भेटतात एकमेकांना, की खेळतात आहे ना. तेव्हा जेव्हा कृष्ण आणि शिशुपाल हे भेटायचे, तेव्हा शिशुपाल लहानपणी म्हणून त्याला विचार करायचा, शिव्या द्यायचे. राधा गोविंद महाराज म्हणतात तो तोतल्या ह्याच्यात पण म्हणतात साला कृष्ण शाला कृष्ण, ते साला त्याला शिवाय द्या, लाईक दॅट. त्याची प्रवृत्ती बघा राक्षसी, आणि शेवटपर्यंत तो श्रीकृष्णाचा मत्सर करतच राहिला. आणि अशा निंदकी व्यक्तीच्या ऍक्च्युली जिभेला श्वेतकृष्ण काय झाले नाही, ते घोर अंधकारमय नरकामध्ये का नाही गेले, हे आश्चर्यकारक आहे. शिशुपाल दंतवक्र दोघे असे प्रकारचे पापी होते. कथम तस्मिन भगवती दूर दूरवग्राही धामनी पश्यताम सर्व लोकांना लयमित लयम लयम इयतु अंजसः. सहजपणे ते काय झाले, भगवंतांच्या देहात त्यांनी प्रवेश केला. हे अत्यंत कठीण आहे समजणे. या प्रकारे अं, युधिष्ठिर महाराज प्रश्न विचारतात आणि काय म्हणतात परत, की ही शंका तुम्ही दूर करू शकता. ही घटना निशंकपणे अत्यंत आश्चर्यकारक आहे, पण ज्याप्रमाणे प्रवाही वायूमुळे दिव्याची ज्योत अस्थिर होते, त्याप्रमाणे माझी बुद्धी भ्रमित झालेली. तुम्ही सर्वज्ञ आहात म्हणून मला या अद्भुत प्रसंगामागील कारण सांगा. तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत. कठीण समस्या आली की फक्त काय करायचं, तुम्ही अधिकृत गुरुकडे जाऊन समाधान मागणे, ही एक काय आहे, स्टँडर्ड स्थिती आहे, हे लक्षात ठेवून. ठीक आहे, हे आपण बघितलं. आता बघूया कशा प्रकारे बद्धजीव या भौतिक द्वंद्वात कसा फसतो. श्लोक नंबर 23 ते 28. तर नारद मुनी आता युधिष्ठिर महाराजांच्या शंकेचं निरासरण करण्यासाठी सांगतात की नारद उवाच निंदनस्तव सत्कारम न्यकारार्थम कलेवरम प्रधान परयो राजन अविवेकेन कल्पितम. की केवळ अज्ञानामुळेच आपल्याला निंदा स्तुती मान अपमान या सर्वांचा अनुभव अज्ञानामुळे. बद्ध जीवाने भौतिक जगामध्ये दुःख भोगावे यासाठी भगवंतांनी आपल्या बहिरंग शक्तीच्या माध्यमातून त्याच्या शरीराची निर्मिती. तर ही माया, बहिरंग म्हणजे माया जी आहे ही आपल्या बहिरंग शक्तीची निर्मिती करते आणि भौतिक शरीराची निर्मिती करते, ज्यामुळे आपण
विविध प्रकारचे दुःख भोगतो. निंदा स्तुती त्यात प्रभुपाद लिहितात की एक कोणी असो, किती पण महान व्यक्ती असतो, पण तो भक्त नसेल, साक्षात्कारी नसेल, तर त्याला सर्वांसमोर निंदा करण्यात आली त्याची, तर त्याला दुःख होतं. आणि स्तुती केल्यानंतर त्याला बरं वाटतं. हे नॉर्मल आहे, हे की नाही? तर निंदेचे दुःख आणि स्तुतीचे सुख हे मनुष्याला काय करत आहे, नेहमीच त्याची देहात्मबुद्धी प्रभाव करते. त्याला अजून अजून अधिकाधिक स्तुती आवडायला लागते आणि निंदीचा तिटकारा होतो. तर जेवढा आसक्ती स्तुतीवर आहे ते, आणि जेवढी अनासक्ती त्याची निंदेवर आहे, त्या दोन्ही गोष्टी त्याला सेम रित्या बांधतात. म्हणून सुखदुःखी समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, जोपर्यंत आपण यांना समतोल लागत नाही, तो अमृतत्व या कल्पते नाही मिळत. तर हा खूप मोठा हे आहे. पण आता भगवंतांचा देह जो आहे हा सच्चिदानंद विग्रह आहे, तो महामायेने बनवलेला नाहीये. त्यामुळे भगवंतांना निंदा स्तुती मान अपमान यांनी ते प्रभावित होत नाही. स्तुती केल्यामुळे त्यांना लाभ होत नाही, किंवा निंदा केल्याने त्यांचं काय कमतरता होत नाही. पण भगवंतांना शत्रू मानणारा मनुष्यही लाभान्वित होतो. तर अशा रीतीने भगवंतांचे प्रतिकूल भावनेने चिंतन करणाऱ्या व्यक्तीलाही देखील उद्धार होतो. भगवंत असे एक कल्पवृक्ष आहेत की, किंवा टचस्टोन आहे बेसिकली. त्याला कुठलाही मेटल त्याला ते सोनं करतात. त्यामुळे असुर हो की भक्त असो की देवतागण, जोही त्यांच्या संपर्कात आला तर त्याचा उद्धार होतो. तर अशा व्यक्तीला कोण नाकारेल, हा एक काय आहे प्रश्न आहे. बद्धजी जेव्हा शरीरास आत्मस्थ असतो, तेव्हाच त्याला स्तुती निंदा या द्वंद्वाचा परिणाम भोगावा लागतो. शरीर, तर आपण आत्माने शरीर आहे, जेव्हा स्वीकारलं तेव्हा त्याचा ते शत्रू मित्र असा प्रवास चालू होतो. या जीवाच्या देहात्म बुद्धीमुळेच ही शत्रू मित्रता संपर्कात येते, अथवा ते शक्य नाही. त्यानंतर 25व्या श्लोकामध्ये लिहिलंय की बद्ध जीव हा शरीर आपलं समजतो म्हणून तो मी आणि माझे यामध्ये फसतो. पण भगवंत हे साक्षात सच्चिदानंद विग्रह असल्यामुळे आणि सर्व जीव त्यांचे अंश असल्यामुळे त्यांना कोणीच शत्रू मित्र नाही. ते असुरांना दंड देतात, तेव्हा त्या दंडामुळे असुरांचे कल्याण होते, आणि ते भक्तांची स्तुती वा प्रार्थना स्वीकारतात तेव्हा त्या स्तुतीमुळे भक्तांचे कल्याण होते. ते स्तुतीने आणि निंदेने प्रभावी होत नाही. एक व्यक्ती म्हणजे भगवंत आहे, त्यांची स्तुती करा, निंदा करा, त्यांना फरक पडत नाही. पण स्तुती केल्याने स्तुती करणाऱ्याचा उद्धार झाला, आणि निंदा करणाऱ्याने पण निंदा करण्याचा उद्धार झाला. असे भगवंत आहे. तर शेवटी प्रभुपाद लिहितात, हे असं जरी असलं, आणि त्याआधी अ, भगवंतांच्या देहाचे वर्णन कसं केलेलं आहे, त्यांचं वर्णन आहे कैवल्य. कैवल्य म्हणजे भगवंताचा देह त्यांच्यापासून अभिन्न आहे. आपण आणि आपला देह भिन्न आहे, पण भगवंत आणि त्यांचा देह हे अभिन्न आहे, म्हणून त्यांना कैवल्य म्हणतात. आणि आपलं जे अस्तित्व आहे, शरीर हे निरानंद अचित आहे आणि असत आहे, पण भगवंत सच्चिद आनंद आहे, लाईक दॅट. हा फरक लक्षात. पण भगवंताची तिन्ही नावं, सच्चिदानंद विग्रह किंवा आनंद चिन्मय रस आणि कैवल्य, याचा तिघांचे अर्थ सेम आहे, की ते भौतिक नाहीये.
तर इथे शेवटी काय लिहिलंय की असुर जेव्हा भगवंताच्या संपर्कात येतो, त्यांचे नाम घेऊन किंवा त्यांच्या शरीराशी संपर्क करून, तेव्हा त्याची असुर वृत्ती, निंदा करण्याची प्रवृत्ती ची काय होते, समाप्त होते आणि त्याला दुसऱ्या जन्मी काय होतं, त्याला असा जन्म मिळतो की तो शुद्ध होताच पुढे जातो, वैकुंठाला जातो. उदाहरणार्थ वृत्रासूर. वृत्रासूर हा त्या शरीरामध्येच तो काय झालेला, त्यांनी अपराध केला पार्वती आय मीन शिवजींचा, आणि त्याला वृत्रासूर शरीर मिळाले. पण त्याची निंदा करण्याची प्रवृत्ती नष्ट झाली आणि तो दिव्य ज्ञान देतोय इंद्राला, आणि त्यामुळे तो पूर्णपणे शुद्ध होऊन वैकुंठाला गेला. म्हणून लिहिलं आहे की आपलं काय मेन आहे, अं, बद्धजीव कसा द्वंद्वात फसतो, त्या फसल्यानंतर तो कसा बाहेर जाऊ शकतो. तस्माद वैरानुबंधेन निर्वैरेण भयेन वा स्नेहात कामेन वा युंजात कथंचिन्नेक्षते पृथक. म्हणून आता जसं म्हटलं की कुठलाही संपर्क झाला तर फायदा होतो, म्हणून काय करत, बद्धजीवाने शत्रुत्व, भक्तिभावना, भय, स्नेह किंवा काम वासना या सर्व भावनांद्वारे अथवा यापैकी एकाही भावनेद्वारे जर येन केन प्रकारेण भगवंतांवर आपले मन केंद्रित केले, तर त्याला एकसारखाच परिणाम प्राप्त होतो. म्हणून कारण भगवंत सर्व आनंद स्थित असून शत्रुत्वाने मित्र त्याला प्रभावित होत नाही. यावर कृष्ण प्रभुपाद लिहितात की जरी हे सत्य आहे तरी आपण असुरांकडनं प्रेरित होऊ नये. आपण अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तीच करावी, कारण भक्ती ही अनुकूल आहे. याचं कारण सांगितलं आहे की निंदा भगवत शृण्वस तत्परस्य जनस्य वा ततो नापेति यह सोपी यात्यध सुकृताच्युत. जो मनुष्य भगवंतांची अथवा त्यांच्या भक्तांची निंदा ऐकतो, त्याने त्वरित त्या निंदकाला दंड द्यावा अथवा त्या स्थळाचा त्याग करावा, अन्यथा त्याला चिरकाळासाठी नरकात पडावं लागतं. तर हे जे जय विजय जे आहेत, म्हणजे बेसिक शिशुपाळ हा कोण आहे, हे जय विजय भगवंतांचे पार्षद असून त्यांनी काय केलेलं आहे, चतुष्कुमारांचा अपराध केला, त्यांची निंदा केली, म्हणून त्यांना 3 जन्मपर्यंत भगवंतांशी शत्रुत्व करण्याची आज्ञा झाली. लाईक दॅट. म्हणून श्रीकृष्णांची निंदा करीत असताना त्यांनी शत्रुत्वाच्या भावनेतून भगवंतांचे नामस्मरण केले. अशा प्रमाणे ते काय झाले, पवित्र झाले. दुसरा एक दिलेला आहे की तानहम द्विषत क्रूरान संसारेषु नराधमा क्षिपामी अजस्रम असुभान असुरेश्व एव योनिषु. की भगवंत आहे जे प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्याची साठी आलेले आहेत. नाहीतर ते काय म्हटले की मला पूर्ण मुभा दिली नाही, की भौतिक जगात आलो आणि माझ्या इच्छा पूर्ण झाल्याच नाही, असं पण नाही झालं. म्हणून ज्याला भगवंतांचा द्वेष करायचा आहे, तर त्याला भगवंत तशी स्थिती उपलब्ध करून देतात. ते देतात की अशा प्रकारे नराधमान किंवा अशा प्रमाणे त्याला क्रूर बनवतात की आसुरी योनी त्याला जन्मता मिळत राहते आणि त्याची इच्छा पूर्ण होत राहते. म्हणून शेवटी लिहिलं आहे की त्याला, म्हणून आपण काय करू नये, निंदा करू नये. तर ज्याप्रमाणे मनुष्याने शत्रू, वाघ किंवा सापाला आलिंगन देऊन स्वतःचा मृत्यू ओढवून घेण्याचा प्रयत्न करू नये, त्याचप्रमाणे त्याने भगवंतांची निंदा करून नरक लोकांचे जीवन जगण्यास भगवंतांची शत्रुत्व पत्करू नये. नाही तर साधारण आहे की शत्रूचा उद्धार होतो, मित्राशी काय सांगावं, तो मित्र जास्तच लाभान्वित होईल. म्हणून आपण भगवत सेवा करावी, भगवत सेवा स्वीकारावी. शेवटी प्रभुपाद लिहितात की मनुष्याने स्वतःच्याच हितासाठी म्हणून हिरण्यकशिपू वा शिशुपाळाचे अनुकरण करू नये, कारण त्यांचे अनुकरण करणे हा यशप्राप्तीचा मार्ग नाही. कारण हे दोघं जे आहे, जय विजय आहे, त्यांना 3 जन्मानंतर परत भगवंताला जायचं आहे, आपलं नाही येत. हे खूप महत्वाचं आहे.
यथा वैरानुबंधेन मर्त्यस्तन्मयताम या न तथा भक्ती योगेन इति मे निश्चिताम. नारद मुनी इतके हंबल आहेत, नम्र आहेत. ते म्हणतात की अरे हे जे शत्रू जे आहेत हे भगवंतांवर इतके तल्लीन असतात की इव्हन भक्तिमय सेवेद्वारे पण अशी तीव्र भगवत चिंतन शक्य नाही. ते तुलनात्मक आहे त्यांचा अनुभव, पण ऍक्च्युली तसं नाहीये. श्रीकृष्णाचा शत्रू हा त्यांच्या भक्तांपेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही. पण हे नारद मुनी काय आहेत, एक सदैव स्वतःला कमी लेखतात आणि जसं उदाहरण दिलं आहे की शुद्ध भक्त सदैव स्वतःला इतरांपेक्षा हीन आणि पतित मानतो, म्हणून त्यांचं हे म्हणणं आहे. तर प्रभुपाद लिहितात की जसा एखादा कामुक पुरुष सदैव स्त्रियांचे किंवा स्त्री सहवाचे चिंतन करत असतो, त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचे शत्रू श्रीकृष्णांची हत्या करण्याच्या उद्देशाने सदैव कृष्ण चिंतनात निमग्न असतात. लाईक दॅट. तर दोन्ही काय करतात, चिंतन आहे. शत्रूचं शत्रूचं तल्लीनता आहे आणि भक्ताची पण तल्लीनता आहे. शत्रुचिंतन हे उदाहरण दिलेलं आहे कामुक व्यक्ती आणि स्त्रीचं. पण भक्तांनी कशा प्रकारे 24 तास चिंतन करावं, उदाहरण आपल्याला दिलं आहे की जशा गोपी होत्या, जेव्हा भगवंत सकाळी सकाळी कुठे जायचे, आय मीन यशोदेचं आणि गोपीचं उदाहरण दिलेलं आहे की गोपी सतत दिवसभर त्यांचं काय करायचंय, काम करताना भगवंतांचं स्मरण करत राहायचं आणि रात्री त्यांचे रासलीलामध्ये सेवा करायची. यशोदा माता हे सतत चिंतन करायची की अरे कृष्णा आता वेळ खेळतोय, त्याला भूक लागली असेल की नाही, तो जेवणाचा तर अशक्त झाला असेल, सो अँड सो. तर बेसिकली हे वृंदावनामध्ये काय झालेलं आहे, तर अशा भक्तांचं अनुसरण करायचं आणि त्यामुळे दिवसातून 24 तास आपण कृष्ण चिंतनात तल्लीन राहावे. हे आपल्याला शिकण्यासारखं आहे. उदाहरण दिलेलं आहे की जशी कुंभार माशी आहे तिथे. कुंभार माशी म्हणजे काय, की भिंतीच्या छिद्रात ती एका किड्याला काय करते, बंदिस्त करते. आणि तो किडा काय करतो, भय आणि असूया या दोन्ही भावनेने सतत चिंता करत करत शेवटी कुंभार माशीत त्याचं रूपांतर होतं. त्याचप्रमाणे बद्ध जीवाने कशी भगवंतांचे काय करायला चिंतन केले तर तो पाप मुक्त होऊ शकतो. लाईक दॅट. तर अखंडपणे कृष्ण चिंतन करण्याचे दोन मार्ग आहेत, भक्त आणि शत्रू. पण बेसिकली श्रीकृष्णाचा शत्रू जरी वैरभावाने त्याचे चिंतन करीत असला तरी त्याचे अखंड चिंतन जे आहे त्याला शुद्ध करते. म्हणून दिलाय की अपिचेत सुदुराचार भजते माम अनन्य भाग साधू रेव समंतव्य सम्यक व्यवस्थित होती सर. की हा पॉइंट आहे, अखंड चिंतन जे आहे भगवंतांचा, तो भक्त असो शत्रू असेल तो शत्रूला पण शुद्ध करेल. उदाहरण दिलं की मधमाशी या कीटकाला छिद्रित बंद करते, तर तोही त्या चिंतनाने मधमाशी होतो. काय काय. तर आता इथे आपल्याला समजेल की भगवंतांचा अवतरित होण्याचा जो मेन मुद्दा आहे की परित्राणाय साधूना विनाशाय चतुष्कृता. पण ऍक्च्युली दोन्ही इक्वल इक्वल आहे. काय झालेलं आहे, साधू पण काय होतात आहे, शुद्ध होतात आणि दुष्कृती जी आहे त्यांना ते पण शुद्ध होतात, म्हणजे शत्रू पण होतात. तर श्रीकृष्णाचे चिंतन करून भक्त असुर या दोघांनाही मायेच्या बंधनातून मुक्ती प्राप्त होते. हा एक मेव श्रीकृष्णांचा अवतरणाचा एक मेन काय अं, उद्देश असतो. तर श्रवणम, भगवंतांच्या कथा श्रवणांचं खूप महत्व आहे की त्या कथा श्रवणाने आपण भगवंताचं चिंतन करू शकतो. श्रवणम मननम करू शकतो. आणि इस्कॉन ही संधी देते की रोज नित्यम भागवतम सेवा चालू आहे, म्हणजे भागवत ऐकणे, संध्याकाळचे क्लासेस, वाचन करण्यास आपल्या ह्याचे कोर्स चाललेले आहे. हे काय चाललेलं आहे, आपण भगवंतांचं स्मरण करतोय. या भौतिक जगाची निर्मिती कशी झाली, कसा कार्यकाळ चालतोय, हेही भगवंतांशी संबंधित आहे. म्हणून काम द्वेष भय लोभ काही पण असेल
तरी काय काय दिलेलं आहे, स्नेहाद यथा भक्तेश्वरे मनः आवेश्य तत् अगमहित्वा बहवस तत् गतीं गता. या सगळ्यांची गती एकच आहे, काय? ते श्रीकृष्णांवर ची कृपा प्राप्त करू शकतात. फक्त काय पाहिजे? तल्लीनता करणे. तर हा एक मुद्दा आहे की गोपी आणि श्रीकृष्णांमधील तो काम संबंधांविषयी श्रवण करतात. आय मीन गोप त्यामुळे रासलीला जे आहे त्यावर उत्तर दिलंय की त्याच्यावर म्हटलेलं आहे की जर रासलीला विक्रीडितम व्रजवधूकरी जमतो विष्णू, याच्यावर समजा चर्चा करणारा, ऐकणारा श्रद्धान्वितो अनुशृणुयान यद वर्णयेद्यात वर्णयेत अनुशृणुयात, त्याला भक्तिम पराम भगवती मिळते. आणि कामम हृदरोगम अपहिनोती. जो हृदरोग काम त्याचा चालला जातो, विचार करा. तर गोपींमध्ये कसं काय काम असेल आणि कृष्णामध्ये कशी काम असतात? तर जी कथा ऐकून जो ऐकणाऱ्याला जो वदन करतो त्या वर्णनाचे त्याचे काम वासना नष्ट होऊन त्याला भगवंतांबद्दल प्रेम होतं. तर त्या भगवंतांमध्ये आणि गोपीमध्ये काम कसं? तर त्याला म्हणताय की जसं लोखंड आणि सोनं हे दोन्ही मेटल्स आहेत, धातू आहेत, पण दोघांमध्ये फरक आहे. त्याचप्रमाणे गोपींचं भगवंतांशी असलेलं प्रेम आणि एखाद्या जीवाचं भौतिक वासना याला काम म्हणतात. हा फरक आहे, लोखंड सोनं आणि काम आणि प्रेमामध्ये फरक. युधिष्ठिर महाराज म्हणतात की नारद मुनी की गोप्य कामात भयात तमसो द्वेषात चैत्यादयो नृपः संबंधात वृष्टय स्नेहात युयम भक्त्या वयम युग. ही भगवंतांची कृपा विविध प्रकारे विविध भक्तांनी विविध लोकांनी प्राप्त केली. कसं काय? गोपींनी काम वाचल्याने. कंसा इथे काम म्हणजे प्रेमाने ऍक्च्युली. कंसाने भयामुळे, शिशुपाळ इतर राजांनी द्वेषामुळे, यदूंनी नातेसंबंधामुळे आणि तुम्ही पांडवांनी आत्यंतिक स्नेहामुळे. आणि नारद मुनी म्हणतात आमच्यासारख्या सामान्य भक्तांनी भक्तिमय सेवेमुळे श्रीकृष्णांची कृपा प्राप्त केलेली आहे. तर गोपींची जी विषय वासना आहे ती ऐहिक नव्हती. ज्या चैतन्य महाप्रभूंनी सोने आणि लोखंडाची जी दया धातू ती तुलना करून आपल्याला अं, सांगितलं. नऊ आता एक पॉइंट आहे की श्रीकृष्णांचे कंस आणि इतर शत्रू ब्रह्मज्योतीत विलीन होतात, पण श्रीकृष्णांच्या भक्तांना आणि मित्रांना ते स्थान प्राप्त का व्हावे? तर ऍक्च्युली तसं नाहीये की कंस आणि इतर हे जे आहेत हे भगवंतांच्या श्रीकृष्णांच्या भक्तांना वृंदावन आणि वैकुंठ लोकात शाश्वत सहचर सानिध्य प्राप्त होते. अलग अलग. आणि हे जे अ, इथे कंस आणि इतर शत्रू जे आहे ते ब्रह्मज्योतीत विलीन होतात. तर हे इक्वल नाहीये. जरी ब्रह्मांडात राहणाऱ्या व्यक्तीला मुक्ती ही समान वाटली असेल तरी मुक्तीचे विविध प्रकार आहेत. जसं आपण बघतो की सायुज्य मुक्ती एक प्रकारची आहे. बाकी ज्या मुक्त्या आहेत साष्टी, सालोक्य, सामिप्य, तर सायुज्य सोडून बाकी सगळ्या ज्या आहेत या श्रीकृष्णाची डायरेक्ट संबंध वाल्या मुक्ती आहेत. आणि त्यात स्वरूपेनं व्यवस्थिती त्यात डायरेक्ट श्रीकृष्णांची जे श्रीकृष्णांना भगवान म्हणून नाही समजत. श्रीकृष्णांना आपले विविध प्रकारचे त्यांचे संबंध आहेत, ठीक आहे नाही, वात्सल्य, साख्य, दास्य, माधुर्य. आणि ते वृंदावन गोलोक वृंदावनामध्ये जातात. बाकी ज्यांना ऑन रेफरन्स आहे ते वैकुंठात प्रवेश करतात. या तिन्ही जे मुक्त्या एक नाही आहेत, वेगवेगळ्या आहेत. नास्तिकवादी आणि निराकारवादी जे लोक आहेत यांना कधीच मुक्ती मिळत नाही. कारण अ, नास्तिक लोक हे भगवंतांचं अस्तित्वच नाकारतात. मायावादी लोक भगवंतांना मायाधीन झालेले समजतात. म्हणजे त्यांना वाटतं की
भगवंत आलेले म्हणजे ते त्रिगुण स्वीकारून आलेले आहे. तर हा ही अपराधी वृत्ती आहे, त्यामुळे त्यांना मुक्ती मिळत नाही. म्हणजे विचार करा, भगवंत आहे आणि त्यांची कांती जी आहे त्यांच्यातून निघते तेज. आणि मायावाद्यांचं बोलणं आहे की भ्रमण पॉवरफुल आहे, त्या भ्रमणातून भगवंत येतात. इट इज अपराधी वृत्ती, म्हणून त्यांना मुक्ती मिळते. पण शत्रू जे आहेत हे भगवंतांना साकार समजतात. येस, विष्णू आहेत आणि त्याचा मला वध करायचा. म्हणजे काय, तर हिरण्यकशिपू म्हणतो विष्णूचा वध करायचा, म्हणजे तू साकार भगवंतांना स्वीकारतात, पण त्यांना त्यांच्याबद्दल प्रेम नाही. म्हणून त्या भगवंतांच्या साकार सच्चिदानंद विग्रहावर चिंतन करूनच त्यांना मुक्ती मिळते. लाईक दॅट. तर हे जाणलंय. नंतर नारद मुनी म्हणतात की कशा प्रकारे अं, शिशुपाळ दंतवक्र हे तुमच्या मावशीचे दोन पुत्र पूर्वी भगवान विष्णूंचे अत्यंत निकट पार्षद होते, पण आता त्यांना शाप मिळाल्यामुळे ते बहुतेक जगात आलेले आहेत. म्हणून आता इथे सांगतात की कसा जय विजय यांना ऋषींचा शाप मिळतो. तो शेवटचा विभाग आहे या अध्यायाचा. पण त्याचा आपण रिकॅप करू परत. हा शेवटचा अध्याय बघू. ही कथा सांगतात. युधिष्ठिर विचारतात की अरे, त्यांना कोणत्या प्रकारचा शाप मिळाला की अगदी मुक्त विष्णू भक्तांना प्रभू एक जो शाप काय करू शकतो की विष्णू भक्ताला पण कोणी शाप देऊ शकतो. इतका पॉवर कुठला आहे, कोणाच्या शापाला आहे, असा प्रश्न प्राप्त करून विचारतात ते. कारण भगवंत म्हणतात की मामुक येते तू कोणते या पुनर्जन्म न विद्यते. एकदा तू मला प्राप्त झाला की तुला पुनर्जन्म नाही, असं म्हणतात हे की नाही. आणि इथे काय बघतो आपण की वैकुंठात कोणाला शाप मिळतो आणि तो जन्म घेतोय. तर हे विरोधाभास आहे, नाही का. आणि दुसरी इच्छा अशी आहे की वैकुंठात त्यांचे वैकुंठ निवासी जे आहेत त्यांची शरीरे पूर्णतः दिव्य असतात, हे की नाही. म्हणून भगवंतांच्या पार्षदांना या भौतिक जगामध्ये साधारण मनुष्यासारखे भौतिक शरीर धारण करण्याचा शाप कसा काय दिला गेला, हा एक थोडा पॉइंट आहे. प्रभुपाद लिहितात की जसं भगवंत भौतिक जगात योगमायेद्वारे येतात, महामायेद्वारे सारखे नाही, त्याचप्रमाणे इव्हन त्यांचे पार्षद पण त्यांच्या त्या लीलांमध्ये भाग घेण्यासाठी योगमायेद्वारे येतात. ते त्यांच्या कम्प्लीट नियंत्रणात असतात. मग आपण बघतो की जेव्हा भगवंतांनी विचार केला की चला आता मला भगवंताबाद परत जायचं, तेव्हा त्यांनी यदुवंशाचा पण नाश केला. ते सगळे नियंत्रित आहे. जेव्हा जेव्हा भगवंतांना युद्ध करण्याची इच्छा होते तेव्हा ते त्यांच्या निकट पार्षदां व्यतिरिक्त इतर आय मीन इतर पार्षदांना आपल्यासोबत घेऊन येतात, इतरांना नाही घेऊन येत. इथे नारदनी कथा सांगते कशा प्रकारे काय झालेलं आहे की एकदा ब्रह्मदेवांचे चार पुत्र चतुष्कुमार, काय नाव त्यांची, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, हे भ्रमण करीत असताना योगायोगाने वैकुंठात लोकात गेले. कॅन यू इमॅजिन किती पॉवरफुल लोक आहेत हे. फिरता फिरता वैकुंठात गेले. आपण फिरता फिरता कुठल्या बागेत जाऊ, तिथे आपल्याला रोखतील ते, ठीक आहे नाही. तिथे पात्रता हवी. कारण हे ब्रह्मवादी लोक आहेत, त्यांना कुठल्याकडे भौतिकता नाही. त्यामुळे हे निष्पाप व्यक्ती आहेत, हे ब्रह्मदेवाच्या कृपेमुळे हे ऍक्च्युली वैकुंठात प्रवेश केला त्यांनी. काय झालं त्यांनी, तर नॅचरली ते ब्रह्मवादी असल्यामुळे जेव्हा ब्रह्मदेव त्यांना सांगतात की चला प्रजा उत्पत्ती करा, ते म्हणतात की आम्ही इंटरेस्टेड नाही. इनफॅक्ट त्यांनी स्वतःची वाढच करून घेतली नाही. लहान 5 वर्षाच्या मुलासारखे ते राहतात. त्यांनी वस्त्र परिधान न केल्यामुळे जय विजय काय बघतात की तुम्ही सामान्य बालक असल्या कारणाने वैकुंठात तुम्हाला प्रवेश मिळू शकत नाही. यावर सनत हे चतुष्कुमार त्यांच्यावर क्रोधित होतात आणि त्यांना शाप देतात. आणि या शापामुळे त्यांना अं, या भौतिक जगात काय मिळतं, ऑप्शन.
7 जन्म भक्ताचे घ्यावे लागतील किंवा 3 जन्म भगवंतांच्या तीव्र शत्रूचे तुम्ही स्वीकार करा. तर हे स्वीकारतात की नाही नाही आम्हाला भगवंतांची सेवा करायला त्वरित तिकडे यायचं म्हणून आम्ही 3 जन्म स्वीकारतो. या प्रकारे तिथे 2 शब्द येतात आहे. तर बेसिकली यांचे 3 जन्म कुठले आहेत ते, तर सत्ययुगात ते झाले हिरण्यकशिपू हिरण्याक्ष. फर्स्ट त्यांचा पहिला जन्म. त्यात नरसिंह भगवान आणि वराह अवतार त्या दोघांनी त्यांचा वध केला. त्रेतायुगामध्ये ते झाले रावण आणि कुंभकर्ण. श्रीरामांनी त्यांचा उद्धार केला. द्वापर युगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र. श्रीकृष्णांनी त्यांना मुक्ती दिली आणि शेवटी ते शापमुक्त होऊन वैकुंठात परत गेले. लाईक दॅट. तर इथे अं, नारद मुनी हिरण्यकशिपू बद्दल बोलताना म्हणतात की भगवान श्री हरींनी नरसिंहदेवांचे रूप धारण करून हिरण्यकशिपूची हत्या केली आणि हिरण्याक्षाने भगवंतांवर वरादेवांवर आक्रमण केल्यानंतर वरादेवांनी हिरण्याक्षाची हत्या केली. तेव्हा अखिल जीवांचे परमात्मा असणारे भगवंत धीर, शांत आणि समदर्शी आहे. भक्तश्रेष्ठ प्रल्हाद महाराजांना भगवंतांच्या शक्तीचे संरक्षण लाभले असल्यामुळे हिरण्यकशिपूने विविध प्रकारे त्यांचा वध करण्याचा प्रयत्न करून प्रत्येक वेळी तो असफल झाला. इथे 2 शब्द आहेत. सर्व भूतात्म भूतम. काय भगवंत सर्व जीवांचे आत्मा आहे. सर्व भूतात्म भूतम आहे. ऍक्च्युली भूत आत्म भूतम लिहिलं सर्व तिथलं याला. आणि नेक्स्ट काय प्रशांत समदर्शन की भगवंत जरी आपले इच्छित कार्य योग्य रीतीने साध्य करायचे असले तरी सर्व परिस्थितीत ते समदर्शित असतात. आपण तसं करू शकत नाही. आपण काय करावं लागेल, आपल्याला इच्छा काम करायचं तर कुणाला नाराज करावं लागेल. तर तसं होत नाही. भगवंत प्रत्येक वेळेस प्रशांत समदर्शन असते. ते इथे जरी ते एखाद्याला शिक्षा देत असतात तरी त्याचा कल्याणासाठी करतात. जसं एखादा पुत्राच्या कल्याणासाठी पित्याला काय करावं लागतं, त्याला दंड द्यावा लागतो पण ते त्याच्या भल्यासाठी असतं. Like that. ते हे सांगितले. त्यानंतर वैराण बंधू तीव्रेण ध्यानेना अच्युत सात्मना नीतो पुनर्हरे पाशम जगत मथुर विष्णू पार्षद. भगवान विष्णूंच्या या 2 द्वारपालांनी अतिशय दीर्घ काळापर्यंत विष्णूंची पराकुटीच्या शत्रुत्वाची भावना बाळगली. सतत अशा प्रकारे त्यांनी सतत भगवत चिंतन केल्यामुळे त्यांना भगवंतांच्या चरणांचा आश्रय प्राप्त होऊन ते वैकुंठात परत गेले. युधिष्ठिर महाराज म्हणतात की विद्वेषो दैते पुत्रे प्रथम आसीन महात्मनी ब्रूहि मे भगवान येन प्रल्हादस्या कृतात्मता. हे नारद मुनी हिरण्यकशिपू आणि त्याचा पुत्र प्रल्हाद यांच्यामध्ये असे शत्रुत्व असण्याचे काय कारण होते. प्रल्हाद महाराज हे भगवान श्रीकृष्णांचे इतके महान भक्त कसे झाले याबद्दल मला स्पष्ट करा. तर युधिष्ठिर महाराजांचे सारखे राजे एवढा मोठा कारभार सांभाळून पण पृथ्वीचा एवढ्या एवढे उत्सुक होते. विचार करा काय कारण असेल हे विचारण्यासाठी. तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी नंतर मग दुसरा अध्याय सुरू होतो. अशा प्रकारे आज आपण पहिला अध्याय संपवला. समदर्शी भगवंत यात आपण काय बघितलं. फर्स्ट थिंग परीक्षित महाराजांचा मेन डाऊट संशय की भगवंत पक्षपात करतात. तर नाही, ऍक्च्युली भगवंत हे निष्पक्ष राहत. ते समभावी आहे. त्यांच्यासाठी कोणी शत्रू आणि मित्र नाही. सर्वांसाठी ते समान आहे. आणि कशाप्रमाणे कुठल्याही भावनेने आपण भगवंतांमध्ये तल्लीन झालो
तर ते आपल्या मुक्तीचं कारण ठरेल. तर तो प्रेम असो, भय असो, द्वेष असो, आणि भगवंताचा दंडही असेल तर तो अनुग्रह असतो. भगवंतांच्या हस्ते होणारा संहार हा असुरांसाठी शाप असतो. तो बेसिकली म्हणून परित्राया साधूना आणि विनाशाय चतुष्कृतम हे दोन्ही समान आहे. पण तरी भक्ती मार्ग स्वीकारणे, जरी द्वेषाने मुक्ती मिळत असली तरी ती अनुकूल नाहीये आणि ती आनंदाचा मार्ग नाहीये. अशा प्रमाणे अं, हा अध्याय इथे संपतो. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारणे. अनम्यूट करू शकता. हरे कृष्ण. प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. या अध्यायावर कोणते श्लोक आम्हाला पाठांतर करायचे ते मी सांगाल का? पाठवतो. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवतो. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त काही प्रश्न आहे? चालेल. ठीक आहे. हरे कृष्णा.